नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. उपस्थित सर्व शीलसंपन्न श्रद्धावान उपासक उपासिका तसेच बालक बालिका यांना माझा नमो बुद्धाय जय भीम. मागील 4.5 वर्षापासून म्हणजे जुलै 2021 पासून दर शनिवारी ऑनलाईन पद्धतीने आपल्या सुखासाठी आणि मंगल्यासाठी भगवंत आणि बुद्धांच्या वाणीला आपण प्रकाशित करीत आहोत. धम्मपद अठ्ठकथा गाथा कथा ही व्याख्यानमाला यशस्वीरित्या पूर्णतेस नेऊन आता आपण जातक अठ्ठकथा ही नवीन व्याख्यानमाला मागील 1 वर्षापासून सुरू केली आहे. तेव्हा आपण सर्वांनी शांत आणि एकाग्र चित्ताने या बुद्धवाणीला श्रवण करावे ही आपणास नम्र विनंती. कार्यक्रमाला सुरुवात करण्याअगोदर सर्वप्रथम आपण 3 रत्नाचे अनुसरण करूयात. त्यासाठी मी सर्वांच्या वतीने शोभा मॅडम यांना विनंती करते की त्यांनी त्रिशरण अनुसरण करावे. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. बुद्धं शरणं गच्छामि, धम्मं शरणं गच्छामि, संघं शरणं गच्छामि, द्वितीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, द्वितीयंपि धम्मं शरणं गच्छामि, द्वितीयंपि संघं शरणं गच्छामि, तृतीयंपि बुद्धं शरणं गच्छामि, तृतीयंपि धम्मं शरणं गच्छामि, तृतीयंपि संघं शरणं गच्छामि. साधु साधु साधु. नमो बुद्धाय जय. साधू साधू. थँक्यू मॅडम. व्याख्यानमाला क्रमांक 2 असून जातक अठ्ठकथा व्याख्यान क्रमांक 95 आणि मणिकंठ जातक वर्णना ही 253 ची जातक आहे. आज आपल्याला आपले मार्गदर्शक आहेत दयानंदजी मिसाळकर सर. यांचा मी थोडक्यात परिचय देऊ इच्छिते. आजचे मार्गदर्शक आपल्या सर्वांच्या परिचयाचे आहेत. धम्मसाकच्या समूहाचे मार्गदर्शक आदरणीय दयानंदजी मिसाळकर सर. सरांचा थोडक्यात परिचय. त्यांचा पाली व बौद्ध साहित्याचा गाढा अभ्यास आहे. बहुश्रुत ज्यांच्याबद्दल बोलायचे झाले तर शब्द सुद्धा कमी पडतील. सर DY कमिशनर ऑफ इन्कम टॅक्स या पदावर कार्यरत होते. सरांनी युनिव्हर्सिटी ऑफ डिपार्टमेंट ऑफ पाली मधून MA नेट केलेली आहे. सर 7 वर्षापासून MAच्या विद्यार्थ्यांना जातक कथा ते शिकवत आहेत. सक्क नागा यक्ष या पाली साहित्यातील व्यक्तिमत्वावर सरांनी राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर पेपर सादर केलेले आहेत. अलीकडे सरांनी त्यांचा MPhilचा प्रबंध 31 प्लेन्स ऑफ एक्झिस्टन्स म्हणजेच व्यक्तिमत्वाचे 31 स्तर हा पेपर सबमिट केलेला आहे. सर रिसेंटली आता PhD पण करत आहेत. त्यांच्या PhD करतात त्यांना खूप खूप शुभेच्छा. सरांचा परिचय मी एवढ्यातच थांबवते आणि त्यांना विनंती करते की आजची मणिकंठ जातक वर्णन सुरू करा. नमो तस्स भगवतो अरहतो सम्मा संबुद्धस्स. धम्मसाकच्या समूहाचे आयोजकांचे पुन्हा एकदा आभार. इथे आज मणिकंठ जातक वर्णना सांगण्यासाठी मला संधी दिली आणि जी PPT बनवली किंवा ज्या इमेजेस बनवल्या धम्मसाकच्या टीमने ही सगळं त्यांचं श्रेय आहे. आणि मी फक्त त्यांना मुद्दे देतो आणि ते PPT तयार करून देतात वर्षानुवर्ष. त्यामुळे त्यांचं फार मोठं योगदान आहे. त्यांच्याशिवाय हे व्याख्यान शक्यच नाही आहे. तर त्यांचे खूप आभार मानून आजच्या कार्यक्रमाला सुरुवात करतो. आज जे मणिकंठ जातक आहे तर आपल्याला दिसतं की मणी आणि कंठ है ना, तर गळ्यातला मणी म्हणून असं, तर त्याच्यावर हे आहे. आणि याची पार्श्वभूमी अशी आहे की हे जे नागराजा जो आहे ज्याच्यावर आपले स्पेशल लेक्चर झालेले आहेत
आणि अनेक कथामध्ये धम्मपदामध्ये पण नागराजाबद्दल माहिती आलेली आहे. आणि मागच्या 15 दिवसापूर्वी नयना मॅडमने पण खंती जातक जे सांगितलं होतं, त्यातही जे नागकुळ जे आहेत, जे परित्रांमध्ये येतात, त्याबद्दल सविस्तर माहिती दिलेली आहे. त्यामुळं हा विषय तसा नवीन नाही आहे. नागराजा जो आहे, डिव्हाइन नागराजा, जसं मुचलिंद किंवा अनेक राजे आहेत, किंवा विरूपक्ष जो चातुर महाराजापैकी एक जो महाराजा आहे, तो सगळ्या नागांचा राजा म्हटला जातो, जो डिव्हाइन आहे. देवलोकात असतो, चातुर महाराज एक लोकात असतो, आणि त्याचे नेहमी आपल्याला संदर्भ मिळतात पाली साहित्यामध्ये खंद जातक वर्णना. यस. तर असा तो नागराजा आहे डिव्हाइन, आणि याच्या अनेक कथा आपल्याला जातकामध्ये मिळतात, धम्मपदामध्ये मिळतात, आणि अनेक ठिकाणी मिळतात. आणि त्याच्यावर स्पेशल लेक्चर घेतलेलं असल्यामुळे तुम्ही जर ऐकलं नसेल तर ते ऐका, म्हणजे तुम्हाला ती पर्सनॅलिटी अधिक चांगल्या तऱ्हेनं समजेल. या नागराजाचा स्वभावाबद्दल जे अनेक संदर्भ मिळतात, तर त्यातला एक स्वभाव जो आहे तो या जातकामध्ये कळतो. एक एक नाग राजा असतो, राजा नसतो तो, नागकुमार म्हणू आपण. तर तो, त्याच्याकडे दिव्य शक्ती असते, तो कोणत्याही रूपात येऊ शकतो, मनुष्य रूपात बऱ्याच वेळा तो आलेला आहे. याच्या आधी पण आपण बघितलंय की एक नागकुमार जो आहे तो मनुष्य लोकात येऊन त्याने प्रवज्जित झालेला होता, तो भिक्खू बनला होता. पण एका विशिष्ट क्षणी तो गाढ झोपलेला असताना तो आपल्या ओरिजिनल रूपात आला, आणि सगळ्यांना कळलं की अरे हा तर मनुष्य नाही, हा नाग आहे, नाग योनीतला आहे. आणि मनुष्याशिवाय कोणी प्रवज्जित होऊ शकत नाही ना, म्हणजे संघामध्ये जर सामील व्हायचं असेल तर मनुष्यच पाहिजे, ना देव पाहिजे ना अपाय भूमीतील कोणी पाहिजे. ठीक आहे, मनुष्यच पाहिजे. तर ते ग्रेटनेस आहे, किंवा ते विशेष लक्षण आहे संघाचं. मनुष्यासाठीच आहे तो बुद्ध संघ जो आहे. जरी बुद्धाचे उपदेश सर्व जीवांसाठी असतील, पण संघ हा फक्त मनुष्याचाच असतो. आणि बुद्धाने मग त्या नागाला उपदेश दिला होता की तुला जर संघात यायची इच्छा असेल तर तुला पहिले मनुष्य योनीत यावं लागेल, मनुष्य योनीत तुला जन्म घ्यावा लागेल. आणि आता तर तू नाग योनीत आहे, तर तुला उपसत करून, पुण्यकर्म करून एक मनुष्य लोकात मला उत्पन्न व्हायचं, अशी भावना, असं ध्येय समोर ठेवून तू कुशल कर्म करत राहा, पुण्य अर्जित करत राहा, आणि मनुष्य लोकात येऊन मग संघ जॉईन कर, असं बुद्ध त्याला सल्ला देतात. स्वतः बुद्ध पण बोधिसत्व असताना ते पण नाग योनीत जन्म झालेले आहेत, त्यांनी पण उपसत करून नाग योनीतून बाहेर आलेले आहेत. त्याच्या कथा पुढे येणारच आहेत आपल्याला, पण जस्ट प्राथमिक माहिती देताना नागाची हे तुम्हाला सांगत आहे. आणि या कथेमध्ये तो जो नाग जो आहे त्याला असं इच्छा होते मनुष्य योनीत, म्हणजे मनुष्य रूपात यावं म्हणून. आणि मग तो असं फिरत फिरत एका तपस्वी जो असतो, एक ऋषी जो असतो, त्याच्या आश्रमामध्ये येतो मनुष्य रूपात. मग दोघांची ओळख होते, दोघांची मैत्री होते, गप्पा टप्पा चांगला होत राहतात. आणि तो नाग आहे ना, रोज मनुष्य रूपात येऊन त्या जो तपस्व्याशी चर्चा करत राहतो, आणि चांगले मित्र बनतात ते. फक्त प्रॉब्लेम एक येतो की जेव्हा तो नाग जाताना त्या तपस्व्याच्या गळ्यात भेटतो, जाताना जसं आपण आलिंगन देतो ना, तसं तो नाग जेव्हा आलिंगन देतो त्या तपस्व्याला, तो आहे ना, आपलं अर्ध शरीर त्याचं मनुष्यासारखं असतंय ना, अर्ध शरीराने आपल्या पूर्ण, म्हणजे सर्प योनीतलं जे शरीर आहे त्याने पूर्ण लपेटतो त्या ऋषीला. हा जातो जातो म्हणून गळ्यात भेटणार, आणि सगळं शरीराने त्या तपस्व्याला वेढा घालणार. त्यामुळे त्या तपस्व्याला कळतं की हा तर मनुष्य नाहीये, हा तर नाग आहे, डिव्हाइन नाग. आणि तेव्हापासून अशी भीती घेतो तो तपस्वी, पण त्याला हाकलता पण येत नाहीये. कसं, म्हणजे तो पॉवरफुल असतो ना, त्यामुळे त्याला खूप भीती वाटते. आणि त्यामुळे मग त्याची प्रकृती बिघडत जाते, दिवसेंदिवस बारीक होत जातो, पुरुष होत जातो. तेव्हा मग जो दुसरा तपस्वी
असतो त्याला विचारतो की तुझी तब्येत अशी काय झाली आहे, तर मग ते सगळं प्रकरण सांगतात की असा असा एक नाग येतो आणि मला जाताना लपेटून जातो, तर मला खूप भीती बसली मनामध्ये. तर तो म्हणतो की ठीक आहे, असं कर तू, मी तुला एक सल्ला देतो तसं कर. आणि मग तो तपस्वी जो आहे तो त्या तपस्व्याला एक सल्ला देतो. तो सल्ला आपण नंतर बघणार आहे पीपीटी मध्ये. आणि नंतर मग तो नाग येणंच बंद होतो. तर खूप इंटरेस्टिंग आहे, जरा अद्भुत आहे, चमत्कारिक आहे. पण हे कोणाला सांगितलेलं आहे, तर हे बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला सांगितलेलं आहे. कोणत्या भिक्खू संघाला सांगितलंय किंवा कोणत्या भिक्खूला अनुसरून सांगितलेलं आहे, की जे लोकांना खूप काय काय वस्तू मागत राहतात, हे द्या ते द्या, आणि नंतर लोक कंटाळतात आणि भिक्खूंना अवॉइड करतात असं. तर त्यामुळे तो एक मोठी समस्या त्या गावामध्ये निर्माण होते. आणि नंतर हे प्रकार बुद्धाकडे गेल्यावर मागणं आहे ना, याचना करणं, त्याला एक लिमिट असते. आणि ती लिमिट क्रॉस केली ना की मग प्रॉब्लेम स्टार्ट होतात, प्रॉब्लेम सुरू होतात. आणि तुम्ही काही याचना करत असले तर त्याला एक लिमिट नसल्यामुळे काय होतंय की समोरचा देण्याच्या मनस्थितीत आहे नाही आहे, त्यामुळे त्याचा विचार न करता स्वतःचाच विचार करून एकसारखं मागत राहणं हे किती घातक असतंय ते बुद्धाने आपल्या भिक्खू संघाला सांगितलेलं आहे. आणि तेच जे आहे, हे आपण जे उपासक आहोत किंवा श्रोते आहोत, ते आपल्यासाठी किती उपयोगी आहे ते पण आपल्याला या आट्टकथेवरून कळतंय. छोटस आट्टकथा आहे. आणि मला तर खूप आवडायची ती नागावर असल्यामुळे. तर आपण त्याच्यावर पीपीटी मार्फत चर्चा करू. आपण पीपीटी बघू. स्लाइड, नेक्स्ट स्लाइड. तर हे मणिकंठ जातक जे आहे ना, हे खूप प्रसिद्ध आहे. तुम्हाला बरहूत स्तूपामध्ये पण मिळेल, तुम्ही शोधायचा प्रयत्न करा. आपल्या स्लाइड मध्ये आहे बहुतेक ते, पण तुम्ही स्वतः शोधायचा प्रयत्न करा. जेव्हा आपण जातक सांगतो ना, तर याचं ऐतिहासिक महत्व काय आहे किंवा आर्ट्स अँड आर्किटेक्चर मध्ये त्याचा कसा उपयोग होतो आणि त्याचं महत्व कसं कळतंय, लोकांपर्यंत तो मेसेज कसा जातो, हे सगळ्या गोष्टीचा बारकाईनं अभ्यास करायला पाहिजे. याच लेणीमध्ये हे का केलं, कोणत्या शतकात ती लेणी आहे, कोणत्या शतकात हे जातक जास्त प्रभावी झालेलं आहे, या सगळ्या गोष्टीचा आहे ना खूप गंभीरतेनं विचार करायला पाहिजे. नुसतं जातक आहे आणि बरफ स्तूपात आहे, मग नागार्जुन कोटामध्ये आहे का नाही, किंवा अजिंठामध्ये आहे का नाही, का नाही आहे, किंवा तिकडे का आहे, आणि मग दोन्ही काळामध्ये काही फरक आहे का, एजेस मध्ये काही फरक आहे का, हे पहिल्या शतकातलं आहे ते चौथ्या शतकातलं आहे किंवा 8व्या शतकातलं. तर या सगळ्या गोष्टी आहे ना, बुद्ध धम्मा कसा एस्टॅब्लिश झाला होता आणि लोकांना म्हणजे किंवा आर्टिस्ट किंवा भिक्खू संघाला काय वाटलं की हे जातक कोरायला पाहिजे, हे सगळे ना खूप खूप बारकाईनं अभ्यास करायचा विषय आहे. तर तो तुमच्यावर सोपवतो. बघा इथे दिसतंय ना, एक स्लाइड आहे, असं होतं तुम्ही, हा दिसतंय ते, एक नागराजा दिसतो आणि एक मनुष्य दिसतोय, दोघं चर्चा करत आहे असं दिसतंय. तर हे जातक मणिकंठ जातक आहे, लक्षात ठेवा. आणि आपण एवढं लकी आहे की या जातकाचा अभ्यास करतो, जे भल्या भल्याला माहिती नाही आहे जातक, जे बरहूत स्तूपामध्ये आहे. असो, तर नेक्स्ट, मणिकंठ जातक वर्णना ही 253 नंबरची कथा आहे सिरियली. ममन्न पानंती इदं सत्ता आळवी निसाय अग्गाळवेचेतीय विहरतो कुटिकार सिक्खापद पाराजिक 342 आरंभ कथेसे. तर हे बघा इथे फार महत्वाचं स्लाइड आहे. याच्यात काही संदर्भ आलेले आहेत, म्हणजे जातकाची सुरुवातच कशापासून झालेला आहे, मम अन्न पानंती है ना, मम अन्न पानंती इदं सत्ता, ही जी देसना आहे,
मम अन्न पानंती ही जी देसना आहे शास्त्राने कुठे दिलेली आहे, तर आळवी मध्ये राहत असताना, आळवी मधल्या अगाळवे चेतियामध्ये राहत असताना ही देसना दिलेली आहे. याच्या आधी आपण नेहमी श्रावस्ती बघतो, ठीक आहे ना. तर हे म्हणजे तिन्ही नावं वेगळे आहेत तुम्हाला. आळवी वेगळं आहे, अगाळ व चेती एक आहे, आणि कुटीकार शिखापदम जे आहे, की कुटी म्हणजे झोपडी बनवणं जे आहे ना, घर बनवणं जे आहे, भिक्खूंना निवासाची जी व्यवस्था असते ना, तर कुटीकार म्हणजे कुटी म्हणजे झोपडी, कार म्हणजे बनवणे आहे ना, त्याचे शिखापदम, त्याचे जे विनय आहे ते पराजिक 342 याच्यामध्ये तुम्हाला मिळेल. आणि त्याचे इतर पण संदर्भ आहे, पण आपण ते नंतर बघू. याच्या आधीची दाखवा प्लीज, याच्या आधीची स्लाइड. ठीक आहे, नेक्स्ट. तर म्हणजे काय झालं की अशी एखादी घटना घडते की त्यावेळेस मग बुद्धांना एक विनय बनवावा लागतो. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा हे जातक महत्वाचं आहे. अनेक जातकामध्ये काही घटना घडल्यामुळे बुद्धांनी रूल बनवला आणि नंतर तो कायमचा राहिला. तर त्यातला हा एक नियम आहे. आळवका ही भिक्खू संयाची काय कुटियो कार्यमाना याचन बहुला वियुती बहुला विहरिसु पुरीसंग देतं पुरीसत्थ करंग देथा ती आदिनी वदंता. तर मी तुम्हाला जे सांगितलं होतं की भिक्खू जे गावातल्या लोकांना काही याचना करायचे की आम्हाला हे पाहिजे ते पाहिजे, तर त्या संदर्भात आहे. आळवक जे आहे ना, हा प्रदेश तुम्हाला माहिती असेल, बुद्ध आणि त्याच्या धर्मात या ग्रंथात आळवक जो यक्ष आहे ना, आळवक यक्ष हा याच भागातला. त्यामुळं आळवकाबद्दल, या प्रदेशाबद्दल माहिती मिळते, तर असे जातक किंवा अनेक सुत्तामधून पण मिळते. आणि मग तुम्हाला जर रिसर्च करायचा असेल तर तुम्ही आळवक हा प्रदेश कुठे आहे, आता तू काय नावाने प्रसिद्ध आहे, नंतर तिथे बुद्धाने कोणते कोणते देशना दिलेले आहे, किंवा तिथे कोणत्या कोणत्या भिक्खूच्या संदर्भात काही माहिती मिळते, किंवा मग काही जातक आहे का इथले आळवकाचे, अजून काही जातक आहे का, अशा अनेक अनेक गोष्टीने तुम्ही जातकाकडे बघू शकता. म्हणजे संशोधनाच्या दृष्टिकोनातून अधिक जिज्ञासू वृत्तीनं तुम्ही जातकाकडे बघायला पाहिजे. त्यासाठी मी सांगत आहे की सरळसोट एखादी कथा सांगून तेवढं पुरेसं नाही. आपल्याला जास्तीत जास्त ज्ञान मिळवायचं आहे, जास्तीत जास्त अभ्यास करायचा आहे आपल्याला जातकाचा, बुद्ध धर्माचा. त्यामुळे आपलं ज्ञान वाढेल, आपले आवड वाढेल, क्युरियोसिटी वाढेल. असो, तर आळवका ही भिक्खू म्हणजे आळवकामध्ये असणारे जे भिक्खू आहे, कुटियो कारयमाना, कुटी बांधण्यासाठी, कुटी तयार करण्यासाठी, याचन बहुला मियोती बहुला विहरिसू. तर ते ना सगळ्या गावात फिरत होते, आम्हाला कुटी बनवायची, आम्हाला मदत करा, आम्हाला लाकडं द्या, आम्हाला काय जे काही गोष्टी असतात ना, गवत किंवा झोपडी ज्याची बनत असेल त्या वस्तू आहे ना, किंवा दोरीने बांधायचं असेल तर दोरी द्या, शेण सारवायचं असेल, मातीने जर लिंपायचं असेल तर भिक्खूंना परवानगी नव्हती. लक्षात ठेवा, गावातली माती सुद्धा घेण्याची परवानगी भिक्खूंना नव्हती. काडी, जे जंगलातले काडी तोडायची पण त्यांना परवानगी नव्हती, कारण ते लोकांच्या मालकीचं आहे, ग्रामपंचायतीच्या किंवा वन खात्याच्या किंवा राजाच्या मालकीचं आहे प्रत्येक गोष्ट. भिक्खूंची मालकी नसल्यामुळे ते अदिन्न दाना होत आहे, त्यामुळे त्यांना याचनाच करावं लागते. आणि त्यामुळे सगळे जे म्हणजे पिंडपातासाठी तर तुम्हाला माहितच आहे, भोजनासाठी ते सकाळी जायचे, तर पण ते तर इतर पंथाचे लोक पण भिक्षाटनासाठी जायचे. त्यामुळे ती एक परंपराच होती भोजनदान करण्याची सकाळी, तेव्हा याचना करण्याची. ती काही मोठी गोष्ट नव्हती अशी, कारण घरातलं जे काही आहे ते तुम्हाला भोजन द्यायचं आहे, एवढंच आहे. फक्त काही एक्स्ट्रा एफर्ट्स घ्यावं लागायचे नाही, फक्त त्यांना जास्त भोजन बनवावं लागायचं, कारण त्यावेळेची ती परंपरा होती. असो, पण जेव्हा तुम्हाला झोपडी बनवायची असेल तर तुम्हाला उपासकाला विनंती करावं लागेल की मी इथे वर्षावास करणार आहे किंवा मी इथे राहणार आहे, तर मला एखादी कुटी बनवून द्या. आणि
नंतर त्यांना वेळ असेल किंवा त्यांची परिस्थिती असेल तर ते वेळ द्यायचे आणि मग कुटी बनवून द्यायचे. पण असं नाही की तुम्ही द्या लाकडं मी बांधून देतो किंवा बाकीचं मी आणतो माती खोदतो किंवा खड्डा खोदतो, हे भिक्खू करू शकत नव्हते गावकऱ्याच्या परवानगीशिवाय. आपण याच्या आधी पण सकून जातक आहे कुलावक वकामधलं, एकदम सुरुवातीला त्यातही आपण बघितलेलं आहे की एका भिक्खूची जी झोपडी जळाली होती आणि मग तो खूप विनंती केली होती लोकांना, माझी झोपडी जळाली वर्षावासामध्ये पावसाळ्याच्या वेळेस. आणि त्याला लोकांनी सांगतो आम्हाला पेरणी करायची, आम्हाला नांगरणी करायची, पेरणी करायची, पाणी हे करायचे, वाफे तयार करायचे, नाली खोदायची, असे शेतकऱ्याचे जे काही कामं असतात त्यात ते बिझी होते. त्यामुळं याला कुटी बांधून देता नाही आली त्यांना. आणि 3 महिने झाले आणि वर्षावास संपल्यावर हा बिचारा आकाशाखाली असाच म्हणजे पावसात भिजत किंवा वृक्षाखाली असा राहिलेला. मग त्याला ऑब्जेक्ट ऑफ मेडिटेशन जे दिलं होतं, त्याला ध्यानाचा जो विषय दिला होता त्यात त्याचं काही मन रमलं नाही आणि तो म्हणजे काही फायदा न उचलता तो परत आला होता कुठे बुद्धाकडे. मग बुद्धाने त्याला सकून जातक सांगितलं होतं की पक्ष्यांना कळतंय की ही जागा योग्य नाही आहे, तर तुला का नाही कळलं की झोपडी जळाली आहे, लोक जर बिझी असतील, ते देऊ शकत नसतील, तर तू 3 महिने वाट कशाला बघितली? तू दुसऱ्या विहारात जायला पाहिजे होतं किंवा जेतवनला वापस यायला पाहिजे होतं. असे अनेक पर्याय होते त्याला. तो पर्यायाचा विचार न करता तिथेच रडत बसला आणि 3 महिने त्याने आयुष्याचे वर्षावासाचे बुद्धाने दिलेल्या कमठठाणाचे वाया घालवले होते. तर पक्ष्यांना कळत आहे, प्राण्यांना कळत आहे, तर मनुष्यांना का नाही कळत, असा तो विषय होता. तोच विषय म्हणजे त्याचा थोडासा वेगळा इथे आहे की लोकांना ते इतका म्हणजे अधिकारवाणीनं ते लोकांना मागत होते की आम्हाला कुटी बनवून द्या. बरं, एकाला बनवून देईल, दोघांना देईल, पण होऊ शकतं की ते लोक बिझी असतील किंवा भिक्खूची संख्या तिथे जास्त असेल तर त्यांना ते शक्य नव्हतं. अशी पण आहे म्हणजे लोक, सगळेच लोक काही श्रीमंत नसायचे. तर आपण ते सकून जातकात बघितलं तर म्हणजे लोक शेतीच्या कामात एवढे व्यस्त होते की त्यावेळेस नाही केली शेती किंवा ते काम त्या वेळेस नाही केले ठराविक वेळेस, तर खूप नुकसान होऊ शकत होतं त्यांचं. म्हणून ते साधी झोपडी बांधू देऊ शकत नव्हते. कारण सगळ्यांचेच शेती जी आहे ती घराजवळच असेल असं नाही ना. त्यांना पण खूप दूर जावं लागायचे किंवा मोठी शेती असायची किंवा बरेच कामं असायचे. त्याच्या अनुषंगाने परिवार मोठा असायचा, जॉईंट फॅमिली असायची, मुलं बाळ, वृद्ध लोक असतील घरात, तर जबाबदाऱ्या त्यांच्या खूप जास्त होत्या. त्यामुळे त्यांनी त्याची झोपडी बनवू नाही शकली. आणि हे भिक्खू एक सारखे त्या लोकांना म्हणायचे की पुरीस देथा, पुरीस सत्थकरंग देथा दी आदिनी वदंता. तर पुढे काय झालं की मनुष्या उपद्दुता याचनाय उपद्दुता विन्यातिया भिक्खू दिसवा उब्बिजी सुपी उत्तसी सुपी पलाई सुपी पलाईसू अपी. तर काय झालं की त्यांनी ना एक सारखे मागायला लागले ना, तर लोक म्हणजे ते टाळायला लागले त्यांना, आणि दुरून भिक्खू दिसले तर पळायला लागले अक्षरशः लोक. म्हणजे किती मोठी घटना आहे बघा. फार म्हणजे सिरियस मॅटर आहे की लोकांना एवढा त्रास दिला या भिक्खूंनी त्या गावच्या आळव जे गाव आहे तिथल्या, तर ते लोक पळायला लागले. ठीक आहे, नेक्स्ट नेक्स्ट. अथ नाही, त्याच्या आधीच असेल. अथ आयस्मा महाकश्यपो. तेव्हा म्हणजे हे बघा, लोक पळायला लागले ना, भिक्खू दिसला की पळायचे. ठीक आहे, की हा मागेल काहीतरी काहीतरी, नुसतं कुठेच नसेल मागत, दुसऱ्या पण वस्तू मागत असतील ते असो. तर ही सुरुवातीची गोष्ट आहे. म्हणजे साधारण मला वाटतं याच्यात दिलेलं आहे साधारण 16व्या वर्षी हे झालेलं आहे. दुर्गा भागवतने आपल्या नोट मध्ये लिहिलेलं आहे की बुद्ध 16व्या वर्षी इथे राहिलेले आहे. म्हणजे बोधिप्राप्तीनंतर 16व्या वर्षी आळवीला राहिलेले आहेत. आणि आळवी जे शहर आहे ते श्रावस्ती आणि राजगीर याच्या मधात आहे. आणि आता ते उत्तर प्रदेशात
जे आहे ते नेवाळ नावाचं गाव आहे असं म्हटलं आहे. आणि दुसरे जे स्कॉलर आहे जे नंदलाल ते म्हणतात की नाही, हे अविवा गाव आहे. म्हणजे उत्तर प्रदेश मधलंच इटावाच्या बाजूला, इटावाच्या आग्नेय दिशेला अविवा नावाचं जे गाव आहे ते आळविका आहे. तर म्हणजे आळविका नक्की कुठे आहे, तर त्याच्यावर संशोधकामध्ये थोडेसे हे आहेत, मतभेद आहेत. पण त्याच दृष्टिकोनातून आपण म्हणजे बघायला पाहिजे, जिओग्राफी समजायला पाहिजे. पण यांनी असं सांगितलंय की राजगीर आणि श्रावस्तीच्या मधातलं हे ठिकाण आहे. तर मला वाटतं आळवक यक्षाशी जो संवाद जो आहे बुद्धाचा, तो त्याच वेळेस झालेला आहे. त्यांनी सांगितलं की 84,000 लोकांना आळवीचा उपदेश केलेला आहे त्यांनी बुद्धाने. तर हे त्यानंतर काय झालं की हे लोक जेव्हा पळायला लागले ना ह्या भिक्खूला बघून, तेव्हा महाकश्यप जे आहेत, महाथेर जे आहेत, ते आळवीला आले होते. म्हणजे ते पण फिरतच राहायचे ना, या गावातून त्या गावात जायचे धम्मप्रचारासाठी किंवा काय. तर आळवी उपसंक्रमित वा, तर ते जेव्हा आळवीमध्ये आले पोहोचून पिंडाय पाविसी, आणि पिंडपातासाठी त्यांनी त्या आळवी नगरात प्रवेश केला. मनुसा थेरपी दिस्व तथेव पटिपच्चीसू, तर त्यांनी या थेरांना म्हणजे महाकश्यप थेराला बघून सुद्धा त्यांनी पळून गेले. ते त्यांना माहिती नाही की महाकश्यप असतील, पण असं कोणी. तर म्हणजे भिक्खूचा त्यांना एवढं त्रास व्हायला लागला की चेहरा बी बघायला तयार नाही, अशी गोष्ट झाली होती. असो, सो पश्चाबत्तंग पिंडपात पटिकांतो भिक्खू आमंत्रित्वा. मग कुठेतरी त्यांना भोजन मिळालं असेल, आणि म्हणून भोजन केल्यानंतर आहे ना, त्यांनी भिक्खूंना बोलवलं, भिक्खू आमंत्रिता. आणि काय म्हणतात ते, पुब्बायंग आहुसो, पूर्वी आयुष्यमानानो भिक्खूंनो, पूर्वी आळवी सुलभ पिंडा, है ना. किती सुंदर शब्द आहे तो, सुलभ पिंडा, है ना. म्हणजे खूप सुलभ होतं भोजन इथे मिळणं. इदाने कस्मा दुर्लभ पिंडा जाता ती उच्छित्वा. आता असं का झालेलं आहे की दुर्मिळ झालेलं आहे, दुर्लभ झालेलं आहे इथलं पिंडपाताचं काय कारण आहे. तर मी तेच म्हटलं ना की एका जमान्यात जेव्हा आळवीला भरपूर पिंडपात मिळत होता, सुलभ होता, तर नंतर काही अशा घटना घडतात की ज्याच्यामुळं लोक धम्मापासून दूर जातात किंवा त्या भिक्खूमुळे दूर जातात. ते पण एक कारण आपल्याला याच्यातून दिसतं. तं कारणं सुत्वा, तेव्हा त्या भिक्खूंनी सांगितलं की इथे हे काही भिक्खूंनी खूप जास्त याचना केल्यामुळे लोक दूर पडतात. भगवती आळवी आगंत्वा अगाळ चैतीय विहरते भगवंतं उपसंकमित्वा एतम अथं आरोचेसी. तेव्हा काय झालं की बुद्धाचं त्यावेळेस एंट्री झाली आळवीमध्ये, है ना. भगवता आळवी आगंत्वा, आळवीमध्ये येऊन अगाळ व चैतीय विहारते, तिथं अगाळ व चैतीय आहे ना, खूप प्रसिद्ध आहे. तिथे ते विहार करत असताना भगवंतं उपसंकमित्वा, म्हणजे महाकश्यप थेर आहे ना, भगवानाजवळ जाऊन एतम अथं आरोचेसी, हे सगळं प्रकरण जे आहे भिक्खूंचं याचना करण्याचं आणि लोकांचं पाळण्याचं आणि पिंडपाताही दुर्लभ व्हायला लागला, हे सगळं महाकश्यप थेरांनी बुद्धांना सांगितलं. नेक्स्ट, सत्था एतस्मिन् कारणे भिक्खू संघं सन्निपाता पेत्वा आळवके भिक्खू पटिपुच्छी. आपल्याला माहित आहे की बुद्ध जेव्हा बुद्धाकडे काही तक्रार आली की ते क्रॉसमध्ये काय करतात, समोरच्याला संधी देतात, एकदम म्हणजे वन साइडेड ऐकत नाही ते, है की नाही. आपण याच्या आधी पण बघितलेलं आहे. तर त्यांनी भिक्खूंना विचारलं, त्या सगळ्या भिक्खूंना एकत्र केलं आणि विचारलं की सच्चतिरं तुम्ही भिक्खवे संयाची काय कुटियो कारिता ती करत तुम्ही, म्हणजे तुम्ही म्हणजे सगळ्या उपासकांना कुटी बांधून द्या यासारखे एकसारखा तुम्ही तगादा लावता का त्यांच्या मागे.
तर ते म्हणतात सच्चंग बनते ती, खरं आहे बनते ती, भूतते ते भिक्खू गरहित्वा. म्हणजे मग त्यांनी म्हटलं की हे फार चुकीचं आहे, असं नाही करायला पाहिजे तुम्ही. म्हणून नंतर ते सांगतात भिक्खवे याचना नामेसा. आता इथे मी तुम्हाला सुरुवातीला जे सांगितलं ना, याचना करणं जे आहे ते किती त्याची एक लेवल असते, त्याची एक लिमिट असते. त्या संदर्भात बुद्ध फार महत्वाचं हे सांगतात की भिक्खवे याचना नामेसा आहे. याचनामुळे ना सत्त रतन परिपुण्य, म्हणजे सत्त रत्न पण म्हणजे 7 प्रकारच्या रत्नांनी परिपूर्ण नागभवने वसंतान, म्हणजे 7 प्रकारच्या रत्नांनी परिपूर्ण असलेल्या नागभवनात राहत असलेल्या नागान अपी अमनापा, त्यांना सुद्धा याचना आवडत नाही. पगेव मनुष्यान, तर फॉरगेट अबाउट ह्युमन, आहे का नाही. जर एवढं विपुल रत्नाचं भांडार असून सुद्धा नागाला याचना करणं आवडत नाही, म्हणजे समोरच्याने काही मागणं आवडत नाही, तर मनुष्याचं तर सोडूनच द्या. येसन एकं कहा पनंक, खूप सुंदर वाक्य आहे, चांगलं हे करून घ्या तुम्ही, लक्षात ठेवा. येसन एकं कहा पनंकं उपादेंतानं पासानंतो मत्संग उपाटन कालो वियो होती ती. त्यांनी काय सांगितलं की एक म्हणजे लोकांची परिस्थिती पण एक तर म्हणजे गरिबीची असते, किंवा परिस्थिती असली तरी त्याची दान देण्याची मानसिकता नसते. दान केव्हा देईल, जेव्हा त्याचा विश्वास बसेल, त्याची श्रद्धा वाढेल, तेव्हा तो आपणहून दान देईल. पण दान त्याची श्रद्धा असताना त्याला 1 रुपया आहे ना, इथे 1 पैसा सांगितला, 1 कहा पण जे आहे ना, ते द्यायलाही त्याला खूप त्रास होतो. आणि कसं माहित आहे, दगडातून मांस काढल्यासारखं आहे ना. म्हणजे दगडात कुठं मांस नसतंय, पण त्यातूनही असं काहीतरी नरम, असं काही मांस काढण्यासारखं त्यांनी सांगितलेलं आहे. आणि एक नाणं, 1 कहा पण सोडायला सुद्धा त्याला एवढं म्हणजे जीवावरून येतं, किंवा एवढा मानसिक त्रास होतो. काय इच्छा नसताना एखादी गोष्ट देणं आहे ना, तर त्याचं खूप सुंदर वर्णन केलेलं आहे. आणि खूप सिरियस पण आहे. म्हणजे बुद्ध उपदेश करत आहे, खूप सिरियसली करत आहे, लक्षात ठेवा, कारण प्रकरण खूप गंभीर आहे. नेक्स्ट. आणि काय सांगितलं त्यांनी, म्हणजे 7 रत्नांनी परिपूर्ण असलेल्या नागभवनात असलेल्या नागाला सुद्धा जर याचना अप्रिय वाटते, तर सामान्य मनुष्याचं तर सोडूनच द्या, त्याला तर मासात म्हणजे काय मांस तोडल्यासारखं किंवा दगडातून मांस काढल्यासारखं असं 1 रुपया बी देणं, 1 कहा पण देणं, एवढं म्हणजे त्याला त्रासदायक असतं. खूप सुंदर उपमा दिलेली. सथा येतच, ठीक आहे. तर मग त्यांना अतिथेय आहे ना, म्हणजे पूर्वी काय नागाबद्दल जे सांगत आहे ना, ती कथा आता सुरू होते. अतिथेय वाराणसी आहे. ब्रह्मदत्ते रज्जन कारेंते बोधिसत्तो महाविभवे ब्राह्मण कुले निपत्ती. तर त्यावेळेस बोधिसत्व आहे ना, एका ब्राह्मण कुळात म्हणजे भरपूर संपत्ती, महाविभव म्हणजे भरपूर संपत्ती असलेल्या ब्राह्मण कुळात जन्मला. तस्स आधावित्वा परिधावित्वा विचरण काले अयोपी पुण्यवा सत्तो तस्स मातु कुच्छिस्मी निपती. त्यानंतर काय झालं की म्हणजे बोधिसत्वाने जेव्हा जन्म घेतला अशा एका मोठ्या घरात, त्यावेळेस एका पुण्यवान जीवाने सुद्धा आहे ना, पुण्यवा सत्तो तस्स मातु कुच्छिस्मी निपती, म्हणजे त्याच्या आईच्या कुशीत जन्म घेतला. खूप सुंदर वाक्य रचना आहे बघा. जेव्हा बोधिसत्व चालणं फिरायला लागलं ना, परिधावित्वा आधावित्वा परिधावित्वा, म्हणजे चालणं फिरणं पळण्याला सुरुवात झाली, तेव्हा एका पुण्यवान जीवाने त्याच्या मातेच्या कुशीत गर्भात जन्म घेतला. आणि म्हणजेच यांना भाऊ मिळाला. ठीक आहे. पुढे ते उभोपी भातरो,
आता म्हणजे त्यानं जन्म घेतला त्या मुलाने, तर दुसरा जो आहे पुण्यवान जीव, ते उभोपी भातरो वयपत्ता माता पितून कालकिरीयं संविग हृदया इसी पब्बज्जं पब्बजित्वा गंगा तीरे पन्नसालं मापेत्वा वसिंसु. आता बराबर त्यांनी म्हणजे हे झालं की ते दोघंही जेव्हा त्यांचं वय मोठं झालं आहे ना, वय पत्ता तरुण झाले, ते माता पितून कालकिरियाय, त्याचे माता पिताचा मृत्यू झाला आणि मग त्यांचे जे अंत्यविधी आहे ना, कालकिरिया आहे ना, अंत्यविधी जे करायचे आहे ना, तर त्यामुळे दुःखदच वातावरण असतंय ना. तर त्यांनी आहे ना संवेग हृदया, त्यांच्या हृदयामध्ये संवेग उत्पन्न झाला, म्हणजे मृत्यू आहे आणि हे सगळं दुःख आहे, हे सगळं त्या दोन्ही भावांच्या मनात आलं, ते रुतलं ते. तर त्यांनी काय केलं माहितीये, इसी पब्बज्जं पब्बजित्वा हा शब्द नेहमी येत आहे. इसी पब्बज्जं म्हणजे तपस्व्यासारखं जीवनमान जगण्यासाठी त्यांनी प्रवज्जित होऊन गंगा तीरे, गंगाच्या किनारी पन्नसालं मापेत्वा, पन्नसाला आहे ना, म्हणजे पर्णशाळा म्हणजे कुटी, ती बांधून वसिंसू राहिले. आणि त्याच्या आधी काय वाक्य आलेलं आहे, महाविभव होते हे जे बोधिसत्व आणि त्याचा भाऊ आहे ना, किंवा ते कुटुंब काय होतं, खूप श्रीमंत होते. पण तरुण झाल्यावर माता पित्याचा मृत्यू झाल्यानंतर त्यांनी असं ठरवलं की आपल्याला हे संपत्तीत राहायचं नाहीये, आपल्याला ऋषी म्हणून राहायचंय, तपस्वी म्हणूनच जगायचं. म्हणून ते गंगा किनारी गेले आणि तिथं पर्णशाळा बांधली, तिथे राहायला लागले. तेसु जेठस उपरी गंगाय पन्नसाला अहोसी कनिठस अधो गंगाय. पण ते दोन्ही भाऊ आहे ना एकत्र नाही राहिले, ठीक आहे. ते दोन्ही भाऊ काय, एक गंगेच्या वरच्या बाजूला आणि एक गंगेच्या खालच्या बाजूला असे राहिले. म्हणजे ध्यान धारणा करायची तर एकत्र राहायचं नाही, नाहीतर मग ते कुटुंबच होईल ते. तर हे पण आपल्याला बारीक सारीक जे संदर्भ मिळतात ना, ते फार महत्वाचे आहे. नेक्स्ट, अथ एक दिवस. आता म्हणजे एक छोटा एका बाजूला आहे, मोठा एका बाजूला आहे, ते सांगितलंय. आता अथ एक, तेव्हा एका दिवशी मणिकंठो नाम नागराजा नागभवना निखमित्वा, त्यावेळेस मणिकंठ नावाचा नागराजा नागभवना निखमित्वा, नागभवनातून बाहेर निघून गंगा तीरे, गंगेच्या किनाऱ्यावर मानवक वेसेन विचरंतो, आहे ना. मानवक म्हणजे एक तरुण माणसासारखा, शिष्यासारखा आहे ना, असं विचरंतो फिरत होता नदी किनारी, गंगेच्या नदी किनारी एक नागराजा मनुष्य रूपात फिरत होता. कनिठस्स असम्मं गंत्वा, तर जो छोटा जो भाऊ होता ना, त्याच्या आश्रमात जाऊन वंदित्वा, त्याला वंदन करून एक मंथन निषेधी, एका बाजूला बसला. ते अय्यंग मय्यंग समुदनीय कथन कथित्वा. आता हे पहिल्यांदाच गेला ना हा नागराजा जो आहे, तो मनुष्य रूपात तिथेच गेला आणि मग त्यांची ओळख झाली. मग तू कुठून आला, कसा आहे, काय, असं जनरल त्यांच्या गप्पा सुरू झाल्या. त्याला संबोधनीय म्हणतात, है ना. एकमेकाशी अय्यंग मय्यंग म्हणजे एकमेकाशी विचारपूस करतो आपण. ते कथेत्वा विश्वासिका अहेसू, तर त्याचा आहे ना एकमेकावर खूप विश्वास बसला, मैत्री झाली त्यांची. विनावत्तींतू ना सखींसू, आणि त्यांची एवढी घनिष्ठ मैत्री झाली की ते एकमेकाशिवाय राहू शकत नव्हते. नेक्स्ट, मणिकंठो अभिन्न कनिष्ठ तापसस्स संतिकंग आगत्वा. तर हा मणिकंठ राजा जेव्हा आहे ना, जेव्हा आपल्या नागमनातून येऊन या लहाना जो तापस आहे, कनिष्ठ तापसस्स संतिकंग आगत्वा, त्याच्या जवळ येऊन कथा सल्लापेन निषेधित्वा, त्याच्यासोबत गप्पा करून, है ना, चर्चा करून, है ना, कथा सल्लापेन निषेधित्वा, गप्पा करत, म्हणजे बसून ते गप्पा करत होते. यायचा, मग तो स्वागत करायचा, मग ते बसायचे, मग गप्पा टप्पा व्हायच्या. आणि ते झाल्यावर गमन काले, निघताना तापसेन सिनेहेन अत्तभावं विजहित्वा भोगेही तापसं. हे खूप मस्त शब्द आहे ते. त्यांनी काय सांगितलं, गमन काले, जाताना तापसे म्हणजे त्या तापसा
बद्दल सिनेहेन त्याच्याबद्दल आहे ना खूप प्रेम होतं. त्या नागाला आहे ना त्याच्या मित्राबद्दल खूप प्रेम होतं, म्हणून सिनेहेन शब्द वापरलेला आहे. स्नेहाने म्हणतो ना आपण, ते सिनेहेन अत्तभावं विजहित्वा. आता तो कसा आहे ना, तो मनुष्य बनून यायचा. त्यांना ते नाही सांगितलं की मी नाग आहे किंवा नागराजा आहे, ते नाही सांगितलं त्यांना. असं काहीतरी मानवक आहे, शिष्य आहे, असं काही सांगून तो यशस्वी गप्पा टाप्पा करत होता. आणि गमन काले काय करायचा, त्याच्यात अतिप्रेम उत्पन्न व्हायचं आणि अत्तभावं विजहित्वा, आपला स्वतःचा जो भाव आहे म्हणजे मनुष्य रूप जे आहे ते सोडून, विजहित्वा म्हणजे सोडून, भोगे तापसं, आपलं ओरिजिनल रूपामध्ये तो यायचा. तापसं परिक्षिप्पंतो है ना, तापसाला काय करायचा, असे गोल गोल वेटाळे घालायचा. परिसज्जित्वा उपरी मुद्धन्नी महंतं थनं धारित्वा थोकं वसित्वा तं सिनेह विनोदित्वा शरीरं विनिवेटित्वा तापसं वंदित्वा सकठने मेव गच्छन्ति. तर हा आहे ना नागराजा, त्याच्यात अतिप्रेम उत्पन्न झालं की तो आपल्या ओरिजिनल रूपात यायचा. म्हणजे तो विसरून जायचा की मी मनुष्य रूपात आलेला आहे, आणि तो त्याला लपेटायचा आणि पूर्ण शरीराला गुंडाळून घ्यायचा आणि त्या डोक्यावर तो आपला फणा ठेवायचा. उपरी मुद्धीनं महंतं फनं धारेत्वा, है ना, फणा आहे ना, मोठा फणा त्याच्या डोक्यावर ठेवून, थोकं वसित्वा, थोडा वेळ थांबून, तं सिनेहं विनोदित्वा, नंतर मग आहे ना त्याला असं गुंडाळून प्रेमाने आलिंगन देऊन तो आहे ना शरीरं विनिवेटित्वा, आता तो शरीर आहे ना पुन्हा पुन्हा म्हणजे गुंडाळलेला आहे ना, ते पुन्हा ओपन करायचा. नंतर तापसं वंदित्वा, मग पुन्हा मनुष्य रूपात येऊन तापसाला वंदन करायचा आणि सकठन एव गच्छति, आणि स्वतःच्या खाण्यामध्ये म्हणजे स्वतःच्या घरामध्ये आहे ना, म्हणजे भवनामध्ये जायचा है ना, म्हणजे नागभवनात जायचा. तो नागभवनात यायचा, नागभवनात जायचा. किती खतरनाक आहे, अंगावर काटे येतात त्या ऐकलं तर. काय झालं असेल त्या तपस्व्याचं. तापस्सो तस्स भयेन किसो अहोसी, काय झालं, त्याचं मोठं संकट आलं त्या तापसावर. त्या छोटा भाऊ आहे ना त्याच्यावर फार मोठं संकट आलं की अरे बापरे, आता हा नाग आहे, हा मनुष्य नाही, हा मित्र म्हणून मला पूर्ण शरीराला गुंडाळतो. आणि एक मोठं भय त्या तपस्व्याच्या मनात उत्पन्न झालं. त्यामुळे तो कसा झाला, किसो म्हणजे तू काय म्हणतात त्याला, एकदम बारीक होणं आहे ना, त्याला नाही का किस्सा गौतमी, नाही का गौतमी जी होती किस्सा गौतमी, ती पण खूप बारीक होती. तर किसू हा शब्द याच्यात येतं की बारीक असतं. अहोसी लुखो झाला म्हणजे एकदम शुष्क झाला त्याचा चेहरा, पांढरा फटक पडला. दुबन्नो आहे ना, एकदम निस्तेज झाला. पंडूक जातो, हा बरोबर आहे, कृश शब्द आहे तो, किसो म्हणजे कृश. तर पंडूक जातो, आपण म्हणतो ना की ॲनिमिया झाला की कसं आपलं शरीर हे होत आहे, म्हणजे पांढरा फटक पडतो ना, तर तो शब्द वापरलेला आहे त्यांनी. धमनी संथत गतो, आणि त्याच्या सगळ्या धमन्या ज्या आहेत, शिरा ज्या आहेत शरीराच्या दिसायला लागला. एवढी त्यानं भीती घेतली या नागराजाने. पण तो रोज यायचा, रोज तोच प्रकार, गप्पा करायचा मनुष्य रूपात आणि रोज त्याला गुंडाळून जायचा. सो एक दिवस हातून संतिकं अगमासी, त्यावेळेस आहे ना तो आपल्या भावाकडे गेला. ठीक आहे. अथनांग सो पुच्छी, तेव्हा त्या मोठ्या भावाने विचारलं, किस त्वंग किसो लुख दुब्बनो पंडूक जातो धमनी संत गतो ती, अरे तू असा कृश का झालाय, दुर्वर्ण का झाला, नाही का, असं पांढरा फटक का पडलाय, तुझ्या सगळ्या शिरा का दिसत आहे, असं मोठ्या भावाने छोट्या भावाला विचारलं. आणि तुम्हाला माहित आहे की मोठा भाऊ कोण होता, बोधिसत्व होते. ठीक आहे. तो तस्स तन पवत्ती आरोचे, तेव्हा त्या छोट्या भावाने मोठ्या भावाला ते सगळं प्रकरण सांगितलं. तन पवत्ती असं असतंय, असा शब्द असतो तो.
की पण तो भो तस नागराजस आगमनं इच्छसी न इच्छसी ती. तर बोधिसत्वाने आहे ना त्याला स्पष्ट विचारलं की पण तो हे भाऊ किंवा हे ब्रदर, तसं नागराजस आगमन इच्छसी और न इच्छसी, म्हणजे तू इच्छा करतो का, तुझी इच्छा आहे का त्या नागराजाने यायला पाहिजे तुझ्याकडे की नाही यायला पाहिजे. बघा किती मस्त आहे. आणि त्याला म्हणजे ते स्वातंत्र्य आहे विचारायचं आणि सांगायचं. तर पुठ्ठो न इच्छा मे ती वातवा, तेव्हा त्यांनी म्हटलं की नाही, माझी इच्छा नाहीये त्यांना माझ्याकडे यावं. मग पुढे बोलले सोपन नागराजा तव संतिक आगच्छन्तो की पिळंधन पिळंधित्वा आगच्छन्ति ती उत्ते मणिरत्नम ती आह. तर ते म्हणतात की तो जो नागराजा येतो तर त्याच्या जवळ असं सगळ्यात महत्वाचं किंवा त्याला एकदम महत्वाची गोष्ट कोणती वाटते, तर त्याला कोणता असं दागिना आणतो का, तो असा कोणता मणी आणतो का, तर तो म्हणतो मणिरत्नंती आह, हो तो एक मणी घेऊन येतो. नागमणी म्हणतो की नाही आपण, तर तो मणी घेऊन येतो, रत्न. तेनही त्वांग, तेव्हा ते बोधिसत्व त्याला सांगतात, तेनही त्वांग तस्मी नागराजे तव संतिकं आगत्वा अनिसिन्नी एव मणिमे देहिती याच एवं सु नागोतंग भोगे ही अपरिखित व्हावं गमिष्यति. हे बघा आता आहे ना बोधिसत्वाने किती चातुर्याने सल्ला दिलेला आहे ना, हे खरंच म्हणजे अभ्यास करण्यासारखं आहे. की याला नागराजा येतो, त्याला विचारलं की तुला तुझी इच्छा आहे का त्याने यावं की न यावे. हा म्हणतो नाही यायला पाहिजे. मग त्याच्याजवळ असं काही महत्वाचं आहे का जो तो खूप सांभाळून ठेवतो, तर हो त्याच्याकडं तो नागमणी आहे. मग मी तुला सांगतो तसं तसं कर. आणि हे जे उपाय कौशल्य आहे ना बुद्धाचं, हे खूप म्हणजे किंवा बोधिसत्वाचं, हे खूप शिकण्यासारखं आहे. आणि आपला जो जातकाचा कोर सब्जेक्ट जो आहे ना, जो महत्वाचा जो आहे ना, हाच टर्निंग पॉइंट आहे. ते फक्त बारकाईनं लक्ष द्या. पुन्हा हा, तर त्यांनी काय सांगितलं की जेव्हा तो नागराजा तुझ्याकडे येईल, तो काय आपण बघितलं ना, तो यायचा, खाली बसायचा, गप्पा टप्पा करायचा आणि गमनक आले काय करायचा, त्याच्या गळ्याला आलिंगन द्यायचा. तर त्यांनी काय सांगितलं, नागराजे तव संतिकांग आगंत्वा, जेव्हा तो नागराजा तुझ्या जवळ येईल, अनिसिन्नी एव, तो बसण्याच्या आधीच, मणिमे देहिती याच, तू तो मणी मला दे अशी मागणी कर. तो मणी माग त्याला. एवं सो नागो तंग भोगेही अपरिकित्वाव गमिष्यति, तेव्हा तो नागराजा जो आहे तो तुझ्या शरीराला गुंडाळणार नाही, तो तसाच निघून जाईल. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग आहे. 3 स्टेप मध्ये त्या नागराजापासून कशी मुक्ती देतो ना ते आहे. तर पहिल्या स्टेप मध्ये काय आहे की तो जसा येईल ना आणि गप्पा करायला लागला किंवा काय बसायच्या आधीच त्याला म्हण की हा मनी मला दे ना, तर तो आहे ना बसणार बी नाहीये आणि तुला आलिंगन पण देणार नाहीये वेटाळून, तो तसाच निघून जाईल. ठीक आहे. पुन्हा दिवसे असम पदद्वारे थत्वा आगजंता एवं नंग याचे असी, नंग म्हणजे त्याला याचे असी. तर दुसऱ्या दिवशी काय कर, आता पहिल्या दिवशी काय कर की तो आला की बसायच्या आधीच त्याला मनी माग, तर तो तुला न आलिंगन करता निघून जाईल, तुझ्याशी गप्पा पण नाही करता. दुसऱ्या दिवशी काय करायचं की त्याच्या यायच्या वेळेस दरवाजात उभा राहतो, ठीक आहे, असम पदद्वारे, आश्रमाच्या द्वाराच्या बाहेर उभं राहून, थत्वा उभं राहून, आगच्छंत एवं, म्हणजे तो येण्यात असला, जवळ यायला लागला की त्याला तो मणिमा. आणि ततीय दिवसे म्हणजे तो तिथूनच परत जाईल, असं म्हणजे बोधिसत्वाचं लॉजिक असतंय. आणि ततीय दिवसे गंगा तीरे ठत्वा. आता त्यांनी काय सांगितलं, एक स्टेप पुढे सांगितले, गंगा नदीच्या किनारीच, ज्या नदीतून तो येतो की नाही, नागभवन गंगा नदीच्या आत आहे असं इथे सांगितलंय. तर तो
नागभवनातून जसं म्हणजे नागभवनातून नदीतून वर येईल की नाही, तर जसा नदीतून तो वर आला तृतीय दिवसे गंगा तीरे ठतो, त्यावेळेस तू गंगा नदीच्या किनारी उभं राहा. उदका उमुजंत एव नंग याचे असी, तेव्हा तो गंगा नदीतून जेव्हा तो नागराजा वर येईल ना, तेव्हाच त्याला तो मणिमा. एवं सो तव संतिगम पुनर्नंग आगम सती, तेव्हा तो पुन्हा तुझ्याकडे कधीच येणार नाहीये. म्हणजे थ्री स्टेजेस काय रेमेडियल ऍक्शन सांगितली आहे, आणि त्यातून म्हणजे याचा स्वभावही कळतो आपल्याला. ते तर आता गाथेमधून कळेलच आपल्याला, पण तुम्ही या स्टेप लक्षात ठेवा फक्त. नेक्स्ट, तापसो साधू ती पटी सुन्नित्वा, म्हणजे मग त्या तापसानं ठीक आहे असं म्हणून अत्तनो पनसालंगंत्वा, आपल्या पर्णशाळेत जाऊन पुनदिवसे, दुसऱ्या दिवशी नागराजानं आगंत्वा थितमत्तम एवं अत्तनो पिळंधन मनी मे देहिती याची. तर त्याने सांगितलं जसं तो आत आला ना, जो पर्णकुटीच्या आत आला, तेव्हा बोधिसत्वानं सांगितल्याप्रमाणे त्याला म्हटलं की मला हा मनी दे म्हणून. सो अनिसिदित्वाय पलाई, तेव्हा तो नागराजा काहीच बोलला नाही, बसला बी नाही, तसाच पळून गेला. इट्स व्हेरी इंटरेस्टिंग. बोधिसत्वानं सांगितल्याप्रमाणेच झालं पहिल्या दिवशी. नेक्स्ट, अथर्वण द्वितीय दिवसे असम पदद्वारे ठत्वा आगच्छन्त एव ही ओमे मनी रत्नं न अदासी अज्जंग दानंग लद्दुंग वट्टती ती आह. तर त्यांनी म्हणजे झोपडीच्या बाहेर उभं राहून तो नाग जसा आला ना, तर तेव्हाच त्याला सांगितलं की हा नागमणी मला दे, ठीक आहे, मला दान म्हणून दे. तर नागो आश्रम पदं अपविसित्वावं, म्हणजे त्यांनी त्या आश्रमात प्रवेश न करून पलाई, पळून गेला. नेक्स्ट, तृतीय दिवसे, आता तिसऱ्या दिवशी थर्ड स्टेज, उदकतो उमुजंत एव न अज्जमे तृतीय दिवसो याचंतस देही दानमे एवं एतं मनी रतनंती आहा. बोधिसत्वाने सांगितल्याप्रमाणे गंगा किनारी तो उभा राहिला, आणि जसं तो नागराजा नागभवनातून बाहेर आला आणि गंगा नदीतून जो वर यायला लागला ना, जसं तोंड काढलं त्यावेळेसच याने तो मनी मागितला. नेक्स्ट, नागराजा उदके ठत्वाव तापसं पट्टी खेपी इंतदो द्वे गाथा आह. तेव्हा त्या नदीच्या किनारे याने तापसाने जेव्हा त्या मनी मागितला, तेव्हा त्या नागराजाने 2 गाथा म्हटल्या. मम अन्नपानं विपुलं उळारं उपजती मस्सं मनिस्सं हेतु तं ते न दस्सं अतिय याचकेसी न च अपि ते असम आगमिसति. सुसु यथा सखर धोत पाणी तासे सीमं सेलं याचमानो तं ते नंग दस्सं अति याचकेसी नम चापी असम. याचा अर्थ म्हणजे जो मी सुरुवातीला सांगितला होता की जी जी कथाच जी सुरू होते आपली, मम मम अन्नपान है का नाही, तर त्यांनी जे सांगितलेलं आहे की हे जे मनी जो आहे ना, हे माझं सब कुछ आहे, हा माझा म्हणजे जीवलग गोष्ट आहे माझी, आणि माझ्याकडे खूप काही असेल, पण तू ही माझ्या मनाची जी गोष्ट मागतोय ना, मी ज्या गोष्टीला अति महत्व देतो ती गोष्ट मागते ना, ते कसं आहे, अति अति आहे, अति याचक असुई असं शब्द वापरलेला आहे. तू खूप जास्त मागत आहे. जी गोष्ट माझ्या जीवाभावाची आहे, मी ज्या गोष्टीला अति महत्व देतो तीच ती तू मागत आहे, तर मी ती तुला देणार नाही आहे. खूप खूप सुंदर त्याने हे सांगितलं आहे की या मनामुळेच मला सगळं काही मिळत आहे ना. मम अन्न पानांग विपुलं उळारंग उपजत्त मनिस्स येतो, या मनामुळे मला हे जे ऐश्वर किंवा सगळं अन्न पाणी किंवा जे काही आहे ते मिळत आहे, आणि तुम्ही काय आहे, अति याचक आहात, म्हणजे अति मागणी करत आहात, ठीक आहे, आणि म्हणून मी हे तुला देणार नाही. मी आता
न च अपि ते असम आगमी इस, आता मी तुझ्या आश्रमात सुद्धा येणार नाही. तर असं तो नागराजा बोलतोय ना. आणि नंतर जे आहे ना, सुसु यथा अथर धोत पाणी तासे सीमन सेलंच याच मानो ते तंग ते नंग दस्संग अति याचकोसी न च अपि असं आकसी सर. आणि खूप सुंदर उपमा देऊन त्यांनी सांगितलेलं आहे की एखादा मनुष्य याचा सेलंग शब्द आलेला आहे ना, सेलंग म्हणजे दगड, रॉक जे आहे त्याच्यावर तलवार घासतो आणि एखाद्याला तलवार घेऊन भय दाखवून एखादी गोष्ट मागतोय की मला ही गोष्ट दे, म्हणजे भय दाखवून किंवा हे करून. तसंच मला वाटत आहे तुझं, म्हणजे तू हे जे तलवार घेऊन एखादा व्यक्ती जसं मागत आहे ना, तसं मला ते वाटत आहे. त्यामुळे मी आता तुझ्या आश्रमात कधी येणार नाही आणि हे तर तुला देणारच नाही, कारण तू हे अति मागणी करत आहे. त्यामुळे मी तुला देत नाही, तुझ्या आश्रमात येणार नाही. तर अशा या 2 गाथा आहेत महत्वाच्या. नेक्स्ट. मग याचा अर्थ दिलेला आहे त्यांनी. अथ मम अन्न पानं वगैरे ते जाऊ द्या. एवं वत्वासो नागराज के, असं म्हणून त्या 2 गाथा म्हणून तो नागराजा उदके निम्मोजित्वा, म्हणजे पुन्हा त्याने पाण्यात डुबकी मारून अत्तनो स्वतःच्या नागभवन एव गत्वा, स्वतःच्या नागभवनात जाऊन न पच्छा अगच्छी, पुन्हा त्याने कधी त्या आश्रमाकडे कधी आला नाही. अथसो तापसो, आता पुन्हा एक भानगड. अथसो तापसो तस दसनी अस नागराजस अदसनेन भियोसोमताय किसो औसी लुखो दुब्बनो उपपंडुक जातो धमने गंतो. आता काय झालं की तो न मिळाल्यामुळे त्याला पुन्हा म्हणजे दुःख व्हायला लागलं आणि पुन्हा तो बारीक झाला. नेक्स्ट. आता बघा माणसाचा स्वभाव कसा असतो. तो नागराजाची त्याची चांगली मैत्री झाली होती आणि नंतर त्याच्या भयामुळे तो खूप कृश झाला होता किंवा दुर्बल झाला होता, पांढरा फडक पडला होता, ते आपण सगळं बघितलं होतं. मग त्याच्यावर बोधिसत्वाने उपाय पण सांगितला. तो उपाय यशस्वी पण झाला आणि तो नागराजा येणं बंद झाला. पण याला पुन्हा हुर लागले या तपस्व्याला. आणि अरे तो किती चांगला होता, चांगला मित्र होता माझा, आणि त्याच्यात तो अडकला. ठीक आहे. आणि त्यामुळे पुन्हा तो दुर्बल झाला आहे ना, त्याच्या सगळ्या धमन्या दिसायला लागल्या. आणि मग हे प्रकरण जेव्हा मोठ्या भावाकडे म्हणजे बोधिसत्वाकडे गेलं तेव्हा त्यांचा काय संवाद आहे बघू. अथ जेष्ठ तापसो कनिटस पवत्तिंग जाने सामेती तस्स संतिकं आगद्वा तं भियो सोमताय पंडू रोगिनं दिस्वा किनु खोत भो त्वं भियो सोमताय पंडू रोगी जातोती. है ना, हा पंडू रोग जो आहे ना म्हणजे तोच ॲनिमिया म्हणतात त्याला काही जण असे. तर त्यावेळेस हा रोग अनेक ठिकाणी याचा उल्लेख मिळतो आपल्याला. तर हा लक्षात ठेवा, त्यावेळेस कोणते कोणते आजार होते किंवा कोणते कोणते जडीबुटी होते, या सगळ्या गोष्टी आपल्याला अनेक जातकातून दिसतात. वत्वा तस्स दसनीयस नागराजस अदस्से नाती सुत्वा, म्हणजे त्यांना सांगितलं की माझे तो नागराज मला भेटायला येत नाही, मला दिसत नाही असं म्हटलं. आणि मग अयं तापसो नागराजानं विनावती तू न सकोती रे सल्लकेत्वा ततियं गाथा. तर 2 गाथा आधीच्या बघितल्या की त्या नागराजानं म्हटलेल्या आहे, आणि तिसरी गाथा जी आहे ती बोधिसत्वानं म्हटलेली आहे, जो की म्हणजे याच्या स्वरूपात आहे, उपदेशाच्या स्वरूपात आहे. नंतंग याचे यस्स जियं अपियं जिगिसे तेसो होती अति याचनाय नागोमनी याचितो ब्राह्मणेन अदसनं एव तद्दज्ज उगमाती. खूप सुंदर त्यांनी हे सांगितलेलं आहे की न तंग याचे ते त्याला मागू नये, यस जी पियंग जिगिसे, जे त्याला खूप प्रिय आहे. एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला जर खूप प्रिय असेल
तर ती त्याला मागू नये. तेसो होती अति याचनाय, म्हणजे ते अति याचना असा शब्द आलेला आहे. ते अति होतंय म्हणतो ना आपण, जे मागायला नाही पाहिजे, जी त्याची गोष्ट प्रिय आहे, तर ती याचना करणं अति याचना होते. नागमणी याचे तो ब्राह्मणेन, या ब्राह्मणाने म्हणजे नागमणी मागितला. अदसन एव तज्ज उगमाती, त्यावेळेस पासून तो नाग लुप्त झाला आणि ती व्यक्ती कायमची गायब झाली. तर अशी ही गाथा आहे. नेक्स्ट. तथ्यं याचे ती भंडंग न याचेय, म्हणजे वस्तू मागू नये. ठीक आहे ना. इथे नागमणी आहे, नागाला जो प्रिय असलेला किंवा अति महत्वाची गोष्ट जी होती ते त्याच्यासाठी ती आहे. आपल्यासाठी ती वेगळी असू शकते. यस्संग पिय जिगिसी, ते यस्संग भंडंग असं पुगलस पियंती जाणे, हे त्याचाच अर्थ आहे, त्या गाथेचा अर्थ आहे जो मी तुम्हाला सांगितलेला आहे, की एखादी गोष्ट एखाद्या व्यक्तीला खूप प्रिय असेल तर ती मागू नये, नाहीतर काय होतं की ती अति याचना होते. आणि त्या ब्राह्मणाने त्या नागमणी मागवल्यामुळे नाग त्या दिवसापासून लुप्त झाला, कायमचा गायब झाला, निघून गेला. नेक्स्ट. एवं पनंतम वातवा इतो दानी पठाय मासोची, ती समस्या सेत्वा जेठ बाता अत्तनो असम एव गतो. तर त्यावेळेस त्याने सांगितलं की आता तू याच्या आजपासून या गोष्टीवर विचार करू नको. ठीक आहे, आता तू हे सगळं विसरून जा. आणि मोठा भाऊ म्हणजे बोधिसत्व आपल्या आश्रमामध्ये निघून गेले. अथ परभागे ते द्वेपी भातरो अभिन्यास समपत्तीयोच निपतेत्वा ब्रह्मलोक परायण अहिसू. आणि मग ते त्यांनी ऍसिडिक प्रॅक्टिसेस ज्या आहेत, त्या तपस्या ज्या होत्या त्यावेळेसच्या, ठीक आहे, त्याची त्यांनी प्रॅक्टिस केली आणि ते त्यांनी अभिनय प्राप्त केल्या, समापत्ती प्राप्त केल्या. आणि मृत्यूनंतर निबद्धत्व म्हणजे मृत्यूनंतर कुठे गेले? ते ब्रह्मलोकात उत्पन्न झाले. तर अनेक जातक जे आहे ते शेवटी जे आहे ना ते देवलोकात गेले किंवा ब्रह्मलोकात गेले असं दिसतं आपल्याला. कारण त्यावेळेस ब्रह्मलोक हा सर्वोच्च लोक समजला जायचा, कारण त्यावेळेस बुद्ध नव्हते ना, त्यांना त्याच्या वरचे देवलोक माहित नव्हते. तर सगळ्यात चांगला, सगळ्यात श्रेष्ठ, सगळ्यात वरिष्ठ कोणता देवलोक आहे, अपेक्स कोणता अबोर्ड आहे, तर मग ब्रह्मलोक आहे. म्हणून बोधिसत्व नेहमी ब्रह्मलोक मिळवण्यासाठी प्रॅक्टिस करायचे आणि त्यांना ब्रह्मलोक मिळायचा. तर दिस इज वन ऑफ द एव्हिडन्स किंवा रेफरन्स की बोधिसत्व कशासाठी प्रॅक्टिस करायचे. आणि त्यावेळेस तुम्हाला माहित आहे की जे करुणा, मेहता, उपेक्षा जे आहे ना, मैत्री, हे जे 4 ब्रह्मविहार म्हटलं जातं ना, याची भावना केल्यामुळे काय व्हायचं की तुम्ही ब्रह्मलोकात उत्पन्न व्हायचं. म्हणजे तो फॉर्म्युला होता ब्रह्मलोक मिळवण्यासाठी, त्याची प्रॅक्टिस करावं लागायची. असो. नेक्स्ट. सथा एवं, तुम्हाला माहित आहे ना की ही कथा का सांगितली? अति याचना करणारे, तर आळविकामध्ये बोधिसत्व काही भिक्खू राहत असताना ते यांना खूप त्रास द्यायचे, गावकऱ्यांना खूप त्रास द्यायचे, आम्हाला झोपडे बांधायचे, हे आणि खूप याचना करायचे. त्यामुळे लोकांनी कंटाळून म्हणजे भिक्खू दिसला की पळून जायचे. त्यांना पिंडपात पण अडचण यायला लागली, बाकी सगळ्या गोष्टीसाठी खूप अडचण यायला लागली. मग महाकश्यप थेर तिथे आले, ते पिंडपातासाठी गेले, त्यांनाही मोठ्या मुश्किलनं पिंडपात मिळाला. मग त्यांनी इतर भिक्खूंना विचारलं की पहिले तर इथं फार विपुल सगळ्या गोष्टी मिळायच्या, आता काय झालं? तर मग काही भिक्खूंनी सांगितलं की इथं काही भिक्खू खूप जास्त याचना करतात, त्यामुळे लोक कंटाळून टाळतात आणि दूर पळून जातात. मग बुद्ध जेव्हा आळविकामध्ये आले आणि तिथे महाकश्यप थेराने ते प्रकरण बुद्धांना सांगितलं. मग बुद्धांनी सगळ्या भिक्खूंना बोलवलं, खरंच असं होऊन राहिलंय का? लोक पळून चाललंय का तुम्हाला बघून? तुम्ही खूप याचना करताय का? तर त्यांनी हो म्हटल्यावर मग बुद्धाने हे महत्वाचं जातक सांगितलं. किती महत्वाचं जातक आहे माहितीये? अशा म्हणजे परफेक्ट अतीत कथा आहे वर्तमान कथेला प्रभाव टाकण्यासाठी. मग तेव्हा मग शास्त्राने कन्क्लुडिंग करताना म्हटलेलं आहे, सत्ता एवं भिक्कवे सत्तरतन परिपूर्णे
नागभवने वसंतान नागन अपि याचना नाम अमनापा अप्रिय, मनाला न आवडणारी अशी गोष्ट आहे. सात प्रकारच्या रत्नाने परिपूर्ण असलेल्या नागभवनात राहत असताना असणाऱ्या नागांना सुद्धा कोणी जर याचना केली तर ते अप्रिय वाटतंय, ते त्यांना आवडत नाही. किमंग अंगपन मनुष्यानंती, आणि तुम्ही काय मनुष्याचं घेऊन बसलाय. इमंग धम्म देसनंग आहारित्वा जातकं समुधानेसी, आणि ही जातक सांगितल्यावर या जातकाची त्यांनी फोड केली, लिंक सांगितली वर्तमान कथेतली आणि अतीत कथेतली. तदा कनिष्ठो आनंदो अहोसी, जेठोपन अहम एव अहोसी, ती मी ज्येष्ठ होतो, तो जो ज्येष्ठ हे जो होता तपस्वी तो मीच होतो, आणि कनिष्ठ जो तपस्वी होता ज्याला तो नाक गुंडाळून राहायचा तो होते आनंद थे. आता कसं ना, अतीत कथा जेव्हा सुरू होते ना त्यावेळेसच बुद्धघोष सांगून टाकतो की बोधिसत्व ब्राह्मण कुळात हे झाले, मग त्याला भाऊ मिळाला वगैरे वगैरे, त्यामुळे तो क्लायमॅक्स निघून जातो. खरं म्हटलं तर तिथे नाही सांगायला पाहिजे, ते सगळ्यात शेवटी सांगायला पाहिजे, तरच त्याची लिंक किंवा त्याचा क्लायमॅक्स जो आहे त्याचा आनंद घेता येतो आणि त्याचा प्रभाव पण पडतो. पण ठीक आहे, आता ज्या जातक कथा आहे आपण थोडी बदलू शकतो, ती स्टाईल खूप छान आहे आणि मला हे जातक खूप आवडलं, आपल्याला सुद्धा आवडलं असेल. तर याच्यात 2-3 गोष्टी महत्वाच्या आहेत की भिक्खू संघाचं म्हणजे काही लोकांना कसा त्रास होत होता किंवा काही गोष्टी कशा मागायचे त्यामुळे लोक पळून जायचे, आणि हा खूप सिरियस विषय आहे जो की आताही म्हणजे असं काही लोक तक्रार करतात की काही भिक्खू आम्हाला असे मागतात तसे मागतात. तर त्यांना ते मनाप पाहिजे, ते आपली श्रद्धा पाहिजे, आपली देण्याची दानत पण पाहिजे, देण्याची भावना पण पाहिजे, आणि भिक्खू संघाने पण तसा प्रभाव पाडून धम्माचं महत्व सांगून दानाचं महत्व सांगून त्यांच्यावर तसा प्रभाव पाडला ना की लोक आपणहून दान देतात, हे तर आपण बघतोच आहे असं. तर हे तर भिक्खू संघ आणि उपासकाबद्दल आपण बोलत आहोत, स्वतःबद्दल आपण नंतर बोलू. याच्यात एक जो मुद्दा होता की ते कुटी करायचे ना, म्हणजे झोपडे बांधण्यासाठी हे करा ते करा. तर तुम्हाला म्हणजे जर तुम्ही विनयपीठात का थोडाफार अभ्यास केला असेल तर आपल्याला माहित आहे सेनासन खंद जे आहे चुलवक्कामध्ये विनयपीठकात त्याचे सगळे माहिती आलेली आहे. तर मी फक्त काही संदर्भ देतो की पाश्चित्य जे आहे ना, पाश्चित्य जो नियम आहेत ते 50 ते 141 आहे. त्यात 50 प्रकारचे दोष हे केलेले आहे, म्हणजे ते 50 नियम जे आहेत विनय जर ते तोडलं तर 92 जे विनय आहेत ते तोडले तर त्याला पाश्चित्य दोष लागेल असं म्हटलेलं आहे. मग त्याची जी शिक्षा असेल ती असेल. तर त्यात आहे ना, म्हणजे बुद्धाने जमीन खोदायला सुद्धा मनाई केलेली आहे, लोकांना न विचारता. जमीन खोदू शकत नाही तुम्ही, वृक्ष कापू शकत नाही परवानगी न घेता. एवढे म्हणजे बारीक सारीक नियम बनवलेले आहे. आणि आपण सुरुवातीला बघितलं की पाराजिक जे 342 नंबरचा आहे त्यातही काही आहे. संघादिसेस जे या कॅटेगरीमध्ये म्हणजे 5 ते 17 जे नियम आहे संघादिसेस, याच्यात 13 संघादिसेस विनय आहेत. ठीक आहे. तर त्यात कुटी निर्माण कशी करायची ते पण बुद्धांनी सांगितलेलं आहे. तर साधारण 12x7 हा त्यांनी आकार, त्यांनी एक स्टँडर्ड विहाराचं म्हणजे भिक्खूंना राहण्यासाठी 12x7 ची जागा असावी असं पण त्यांनी विनय बनवलेला आहे. तर असे छोटे मोठे खूप विनय बनवलेले आहेत. ठीक आहे. चुलवकामध्ये खुद्दक वत्तू खंदक मध्ये आहे ना, विहार निर्माणाबद्दल खूप जास्त माहिती तुम्हाला मिळेल. तुम्ही आपणहून वाचा. आणि बुद्ध किती म्हणजे सेन्सिटिव्ह होते, लोकांना थोडाही त्रास होऊ नये, थोडाही त्रास होऊ नये. म्हणजे हे तर मी कुठे संदर्भात बोलतोय, झाड तोडू नये, खड्डा खोदू नये, काही वस्तू घेऊ नये, फांदी पण तोडू नये, पानं तोडू नये, फळं तोडू नये, हे सगळे विनय बुद्धाने बनवलेले आहे. लोकांना त्रास होऊ नये आणि अदिन्न दाना होऊ नये. तर आणि अशा घटना घडलेल्या आहे म्हणून बुद्धाने असे विनय बनवलेले आहेत. आणि विहार बनवून लोकांनी खूप दान केलेलं आहे. आपल्याला माहित आहे ना, जैतवन किती 54 कोटी खर्च करून हे बनलेलं आहे,
श्रावस्ती किंवा जेतवन बनलेलं आहे. तर लोकांनी दान केलेलं आहे, भोजन दान केलेलं आहे, चिवर दान केलेलं आहे, सगळ्याच प्रकारचे दान केलेलं आहे. जेव्हा श्रद्धा बसल्यावर उलट लाईन लागायची किंवा म्हणजे गठ्ठेचे गठ्ठे चिवराचे जमा व्हायचे. मग ते विहारात ठेवून मग ते नवीन भिक्खूंना श्रामणेरांना दिले जायचे. ते त्याचं वाटपसाठी वेगवेगळं व्यक्ती तिथे नियुक्ती केली जायची. ते एका बाजूला भरपूर दान धर्म करत होते लोक, पण दुसऱ्या बाजूला अशा पण अडचणी येत होत्या की भिक्खूंना भोजनही मिळत नव्हतं, चिवरही मिळत नव्हतं आणि कुटी पण मिळत नव्हती. तर अशी पण अनेक घटना आहे. म्हणजे कॉन्ट्राडिक्टरी आहे दोन्ही गोष्टी. कारण वेगवेगळ्या प्रदेशात वेगवेगळे लोक होते, श्रद्धा वेगवेगळ्या असायच्या, काही विरोधात पण असायचे आणि काही भिक्खूचं वागणं पण बरोबर नसायचं. असे अनेक घटक याला कारणीभूत होतात. आणि म्हणून मग बुद्धाला खूप विनय बनावं लागले. मला म्हणजे म्हणजे मुद्दाम आठवण करून द्यावीशी वाटते की आपल्याला माहिती आहे की म्यानमारला भूकंप झाला होता. तर आपण सगळ्यांनी खूप दान केलं होतं, माहिती आहे, भरपूर दान केलं होतं. आपल्या इथून म्हणजे जवळजवळ 2-2.5 लाख रुपये जमा झाले होते आपल्या धम्मसाकाच्या ग्रुपच्या लोकांकडून. आणि काही मग मुंबई विद्यापीठातून जमा झाले होते. आणि जवळजवळ 8 लाख रुपये घेऊन म्हणजे मी स्वतः म्यानमारला गेलो होतो. तिकडे वैशाली गायधनी मॅडम आहेत, त्यांनी पण त्यांच्या ग्रुप मार्फत 2-2.5 लाख रुपये दान केलं होतं म्यानमारला. तर तो विषय यासाठी काढतो की तिथे अनेक विहारात त्यावेळेस भेटी दिल्या होत्या आणि अनेक विहाराची भूकंपामुळे म्हणजे खूपच मोठी हानी झाली होती, खूप मोठी मनुष्य हानी झाली होती आणि खूप विहार तुटले होते, चांगल्या चांगल्या मोठमोठे विहार तुटले होते. तर त्यांना आपण जे दान केलेलं आहे ना, म्हणजे अनेक ठिकाणी गेलो असं, म्हणजे 50-70 ठिकाणी, किती ठिकाणी मलाही लक्षात नाही, पण गेलो होतो. तर अनेक जणांनी आपल्याला रिसिट दिल्या होत्या, पावत्या दिल्या होत्या, त्या मुंबई विद्यापीठात दिल्या आपण, कारण मुंबई विद्यापीठाच्या नावानेच आपण घेतलं होतं ते. तर नवनिर्वाण, नवकम्म असे त्यांनी आपल्याला पावत्या दिलेल्या आहेत. ठीक आहे. आणि चुलवग्गामध्ये आहे ना, विहार निर्माण कसं करायचं, त्याची लांबी रुंदी कशी असेल, काय असेल, ते सगळे नियम जे आहे ना, तर विहार बनवण्याच्या संदर्भात जे विनय बनवलेले आहे त्याला नवकम्म म्हटलेले आहे. आणि आपण जे दान केलं होतं म्यानमारला, ते विहारासाठी केलं होतं आणि ते नवकम्म म्हणून आपल्याला त्यांनी म्हणजे पावती दिली होती. आणि त्यांनी सांगितलं होतं की तुम्ही खूप पुण्य अर्जित केलंय, तुम्हाला माहिती नाही की तुम्ही पुण्य किती अर्जित करताय, तुम्हाला यू डोंट नो द डेप्थ ऑफ युअर मेरिट्स, असं त्यांनी सांगितलं होतं. मी तर बस ऐकत होतो, आपलं काम करत होतो. पण हे मेरिट जे अर्न केलेलं आहे हे तर माझं एकट्याचं तर आहेच नाही, मी तर फक्त प्रतिनिधी म्हणून गेलेला आहे. पण तुम्हाला सगळ्यांनी ते मेरिट अर्न केलेलं आहे, ते पुण्य तुम्ही सगळ्यांनी अर्जित केलेलं आहे. कारण आपण कधीही पैसे मागितले नाही धम्मसाकाच्याला तर कधीच मागितलं नाही. आपण जे काही थोडस दान मागितलं होतं ते म्यानमारसाठी खूप कठीण परिस्थिती होती म्हणून मागितलं होतं आणि तुम्ही तो पाठिंबा पण दिला होता. त्यामुळं तुम्ही भागीदार आहात त्या पुण्याच्या. आणि विनय आणि प्रत्यक्ष कृती है ना, तर हे फार महत्वाचं आहे. म्हणून मला ते तुम्हाला सांगायचं होतं की बुद्धाने कसं बसायचं, कसं राहायचं, कसं भोजन करायचं, कसे चिवर घालायचं, कसे चिवर डाय करायचे, रंग लावायचे, हे सगळे विनय बनवून ठेवलेले आहे. आणि कुटी कशी बनवायची, विहार कसे बनवायचे, ते सगळं त्यांनी नियम बनवून ठेवलेले आहे. आणि हे काही भिक्खू विचित्र वागण्यामुळे किंवा चुकीच्या वागण्यामुळे किंवा अज्ञानाने म्हणू आपण, काही बुद्धांना विनय बनवावे लागले आणि ते आपल्याला या जातकामधून कळतात. याचना, आता हे झालं म्हणजे विहाराबद्दल, नवकर्माबद्दल तर मी तुम्हाला सांगितलेलंच आहे. फक्त आता शेवटच्या मुद्द्यावर येतो आणि संपवतो. याचना, कोणाला काय मागायचं. आता हे भिक्खू संघ झाला किंवा उपासक झाले, पण आपण आपल्या लेवलवर म्हणजे उपासक म्हणा किंवा सामान्य व्यक्ती म्हणून याचना करणं आणि त्याचे परिणाम, सुपरिणाम, दुष्परिणाम तुम्ही सगळे भोगत असता.
आपण आपल्या नातेवाईकाला, मित्राला, जवळच्या व्यक्तीला खूप काही गोष्टी देत असतो. म्हणजे मी तर असं बघितलं की कर्ज घेऊन लोकांनी दुसऱ्याला अडचणीला हे दिलेलं आहे, पण त्यांचं म्हणजे ते महत्व त्यांना समजलं नाही, त्यांनी त्यांचे पैसे परत केले नाही. आणि किंवा एखादी गोष्ट अशी मागणे की समोरच्याला खूप म्हणजे वाईट वाटेल, त्रास होईल आणि नको ते मागणं, खूप जास्त याचना करणं, अति याचना असं शब्द लक्षात ठेवा. तर असे अनेक गोष्टी घडतात आपल्या दैनंदिन जीवनात. तर अशा ज्या अति याचना ज्या आहेत ते कोणालाच आवडत नाहीये. त्या नागराजाला एवढं ऐश्वर असून मग तुम्हाला काय कमी आहे, मग दिलं तर काय होत आहे, ही जी आहे ना, तसं नसतंय ते. तुमची श्रद्धा, तुमचं महत्व, त्याचा स्वभाव, या सगळ्या गोष्टी त्याला कारणीभूत असतात. नागराजाने मग तेच तर सांगितलं ना की नागभवनात जर सगळं म्हणजे नागराजा जो आहे हे ऐश्वर्याचं प्रतीक आहे. नागरत्न आणि हे सगळं याने त्याचं भवन भरलेलं असतंय, त्यांना कशाचीच कमी नसते. पण एक साधा मनी ते देऊ शकत नाही. किंवा ते असेही म्हणू शकले असते, हा मनी नाही, मी दुसरं काही देतो असं. पण त्यांनी म्हणजे काय दुखऱ्या नसेवर बोट ठेवल्यासारखं झालेलं आहे, किंवा ती गोष्ट नव्हती मागायला पाहिजे, ती मागितलेली आहे. आणि असे आपल्या दैनंदिन जीवनात असे अनेक घटना घडत असतात की तुम्हाला किंवा तुम्ही अशी गोष्ट मागता ज्याच्यामुळे तो समोरची व्यक्ती दुरावली जाते आणि त्याला कारणीभूत आपण असतो. ठीक आहे. तर म्हणजे त्याला उदाहरण दिलेलं आहे, म्हणजे सामान्य याच्यात उदाहरण दिलेलं आहे की मधमाशी कशी फुलावर बसते आणि त्याला जेवढा पराग पाहिजे, जेवढा मध जे आहे तेवढंच गोळा करते, फुलाला थोडाही त्रास होत नाही, ते पराग पण ला तर त्रास होत नाही, आणि तिथून हळूच येते, ते तेवढं घेते आणि निघून जाते. ते झाडही सुरक्षित राहते, ते फुलही सुरक्षित राहते. तसंच याचना करताना आपण हे बघायला पाहिजे की समोरच्याचं पूर्ण घडी विस्कटायला नको, त्याला डिस्टर्ब व्हायला नको. तो तुम्हाला मदत करताय आणि तुम्ही त्याला लुटत आहात किंवा एक्सप्लॉइट करत आहात, असं पण होत आहे. आणि तुम्ही कल्याण मित्र म्हणा किंवा ती जवळची व्यक्ती कायमची तुमच्यापासून दूर होते, असं मला वाटतं. या जातकामार्फत आपण सामान्य व्यक्ती म्हणून हे समजून घ्यायला पाहिजे असं मला वाटतंय. बाकी तर तुम्ही चर्चेमध्ये काही सूचना पण देऊ शकता, विचारू पण शकता. आणि मी हे जातक इथेच संपवतो माझं व्याख्यान, आणि तुमच्या सगळ्यांची मी मंगल कामना करतो. इथेच थांबतो. साधू साधू साधू. साधू साधू सर, खूपच सुंदर तुम्ही आजची अट्टकथा समजून सांगितली. 227 नियम जी बुद्धांनी केलेले होते भिक्खू करता, त्याचे एक एक छोटे छोटे नियम कसे असतात ते तुम्ही सांगितलं. आणि जे लेडीमध्ये कोरलेले आहेत आपले जातक, तर की आपण किती छान पद्धतीने त्यांना समजून उमजून आपण बघितलं तर आपल्याला पण आपला बुद्धीचा इतिहास कळतो. तर थँक्यू सर, खूप खूप धन्यवाद. आणि छोटे छोटे रेफरन्सेस देऊन पण तुम्ही आम्हाला समजून सांगितले आजची जातक. त्याला अनुसरून जर कोणाला प्रश्न असतील तर त्यांनी जरूर विचारावे. हा मंच आता प्रश्नोत्तरासाठी खुला आहे. तायडे म्हणून आहेत, भारती तायडे. हा सर. हा विचार. सर नमोबोध्याय, जय भीम. सर्व टीमला खूप खूप धन्यवाद, तुमची एवढी मेहनत काय. सर मला एक आता हे तुम्ही फार चांगल्या प्रकारे जातक समजून सांगितलं. सर मला यामध्ये एक ह्या प्रश्न निर्माण झाला एक, की आपण म्हटलं की बाबा हे पराजिक झालं, त्या मागणीमध्ये ते याचना करत आहेत ना बंदी. सर याचना करत आहे. हॅलो, बोला बोला. हा, ते जर याचना करत आहे तर यामध्ये पराजिक कसं झालं? जे भगवंतांनी जे 227 नियम आहेत ते मेनली 8 भागामध्ये डिवाइड करून दिले आहे. पराजिक, संघ दिसेत, अनियत, निसर्गीय, पाचितीय, पटिदेशनीय, सेखीय, अधिकरण, हे असे. तर यामधलं जे पहिलं पराजिक आहे, तर पराजिक मध्ये 4 नियम आहेत. तर त्यामध्ये उत्तरी मनुष्यानी आहे, प्राणी हत्या आहे, चोरी आणि कामवासना करताना सापडणे, हे 4. तर हे आहेत पराजिक. तर हा प्रश्न पराजिक मध्ये कसं येऊ शकतो सर? याच नाही
सर माझं म्हणणं काय समजलं का सर? हो हो समजलं. एक हा ऍक्च्युली पराजिक आहेच नाही ना. तुम्ही जे हा 4 नियम सांगितले ना ते हा पराजिक मध्ये येतात. पण हे इतर जे विनय आहे, मी काय सांगितलं तुम्हाला, मी हा पाश्चात्य सांगितलं तुम्हाला, काय संगतीच सांगितलं. ठीक आहे. आणि चुल्लबग्ग मधलं जे आहे ना, खुद्द कौतुक सेनासन आहे, त्यात हे सांगितलेलं आहे. किंवा ते मी सांगितलं ना, खड्डा खोदायला मनाई आहे, ते पाश्चात्य मध्ये येत आहे. पराजिक नाही. पराजिक म्हणजे सगळ्यात गंभीर गुन्ह्यासाठी आहे. गंभीर गुन्ह्यासाठी. कायमचं भिक्खू संघातून निष्कासित केल्या जात आहे. ठीक आहे. त्याच्यावर धम्मपदामध्ये चर्चा झालेली आहे. पण तुम्ही म्हणता तसं हे पराजिक नाही आहे. याचं ना करणं पराजिक नाही आहे. याचना करणं म्हणजे तुम्ही तुमची अडचण सांगू शकता, याच्या म्हणजे उपासकापर्यंत तुमचं समस्या सांगू शकता तुम्ही. पण एकसारखं त्यांना मागणं, त्याची इच्छा नसताना, त्यांना त्यांची श्रद्धा नसताना, ती अडचणीचं आहे. प्लस सर तुम्ही 342 पराजिक हा, सांगितलं ते ते ह्याच्यात दिलेलं होतं काय ना, त्या स्लाइड मध्ये आलं होतं. ते नाही आहे, ते पराजिक नाही आहेत. बरोबर आहे तुम्ही म्हणता ते 342 नाही, ते चुकीचं आहे. तेवढे नियमच नाहीत ना. 227 आहे. 227 प्लस 8. तो चुकीचा हे आहे. पण मी तुम्हाला जे सांगितलं म्हणजे लिहून ठेवलं होतं की पाश्चात्य विनय जे आहेत ना, ते 50 ते 141 आहे. आणि त्यात टोटल 92 अशी विनय आहेत, दोष आहेत. तर त्यात 10व्या क्रमांकावर जमीन खोदणे म्हणून हे केलं होतं, म्हणजे खड्डा खोदणे म्हणतो ना आपण, ते होतं. किंवा 11व्या नंबरवर होतं की कोणी जर असं वृक्ष कापत असेल तर त्याला विनयाचा भंग केला असं म्हटलं जाईल. कोणीही भिक्खू वृक्ष कापणार नाही, खड्डा खोदणार नाही, तर त्याला 1-1 नंबर देऊन त्यांनी तो विनय बनवलेला आहे. ते पाश्चात्यामध्ये आहे. आणि संघदिशेस मध्ये आहे ना 5 ते 17 असे विनय आहेत. त्यात टोटल 13 दोष आहेत. आणि त्यात कुटी निर्माण करायची ना, मी तुम्हाला सांगितलं 12/7 वगैरे, तर त्याचं मोजमाप वगैरे दिलेलं आहे. ठीक आहे. आणि विहार निर्माण करायचं जे सांगितलं होतं नवकर्माबद्दल जे आहे, ते म्हणजे राहुल सांगुर्ता यांचं जे पुस्तक आहे ना हिंदीमध्ये, विनयपीठा, त्यात 462 क्रमांकावर ते आहे. तर तुम्ही म्हणता तसं पराजिक नाही ते. थोडक्यात काय ना की बुद्धाने वेगवेगळ्या प्रकारचे कॅटेगरी केलेली आहे ना रूल्सचे. म्हणजे छोटे मोठे जे गुन्हे आहेत किंवा दोष आहेत ते त्यांनी सांगितलेले आहेत. आणि तेच त्याचं पठण करायचे, विनयाचं पठण करायचे ना, हे करायचं ते करायचं नाही. आणि नंतर पवारणाच्या वेळेस म्हणजे वर्षावास करून जेव्हा यायचे ना, तर त्यांनी काही चूक केली असेल, भिक्खू काही चूक झाली असेल, तर ते त्यांना पवारणा म्हणजे कन्फेस करावं लागायचं की माझ्याकडून हे झालेलं आहे, भिक्खू संघाला सांगावं लागायचं. आणि मग ते त्यांना जे काही शिक्षा द्यायची किंवा जी काही प्रोसिजर असेल ती करायची. ठीक आहे. किंवा कधी कधी ते काही भिक्खूंनी चुकीचं केलं तर ती पण गोष्ट भिक्खूंच्या सभेत व्हायची आणि मग त्याला त्याचं प्रायश्चित करावं लागायचं, जे काही असेल ते. तर विनय आणि त्यांचे अंमलबजावणी जे ती होती. पण आपला जो आहे की आजचा विषय जो काय होता, म्हणजे एकतर कुटी संदर्भात होता, कुटी बनवायच्या संदर्भात होता. तर मी तुम्हाला तेच सांगितलं, खड्डा खोदणं, वृक्ष कापणं किंवा गवत कापायला पण परवानगी नव्हती, कारण ते गावाच्या मालकीचं होतं. मग ते लोक सांगायचे अरे हे भिक्खू कसं न विचारता हे गोष्ट करतो, मग ते अधीनताना झालं ना. म्हणून तर महत्वाचं शिल आहे त्या अधीनताना, जे कोणी दिलं नाही, कोणाचं नाही आहे असं नाही. आता पनसुकलीक कसं होतं, पनसुकलीक म्हणजे उकरड्यावर फेकलेले कपडे, म्हणजे लोकांनी फेकून दिलेलं आहे ते. ते उचलायचे ते, त्याला अधीन दाना नाही म्हणता येणार. ठीक आहे. पण एखाद्या वापरातली गोष्ट आहे किंवा त्याची महत्वाची गोष्ट आहे, तर तू म्हणजे एक तर कुटी निर्माण करणं आणि त्याच्याशी त्याच्यामुळे लोकांना जी काही अडचण यायची उपासकांना किंवा गावकऱ्यांना, त्याच्या संदर्भात हे जातं काय 55 मध्ये. म्हणजे नंतर तर भोजनही मिळायला कठीण झालं होतं. मग बुद्धाने म्हणजे त्यात असं संदर्भ आहे की पूर्वी तर खूप चांगलं मिळत होतं, आता का नाही मिळत, हा एक विषय निघाला होता. नंतर मग बुद्धाने
अतीत कथा सांगितली की अशी याचना करणं कोणाला आवडत नाहीये. आणि प्रिय वस्तूची याचना तर बिलकुलच नाही करायला पाहिजे किंवा त्याची इच्छा नसताना असे हे करायला नाही पाहिजे. म्हणजे दान आणि जबरदस्तीने देणे याच्यात खूप जमीन आसमानचा फरक आहे आणि दानालाच महत्व आहे. तुम्ही श्रद्धा हे करा, तुमचं प्रेम हे करा किंवा ज्या काही गोष्टी असतील, मैत्री, कल्याण मैत्री काय जे असेल त्यात माणूस एकमेकाला मदत करतो, एकदम विचार करत नाही. ते मनापासून केलेलं असतं. पण याचना मला हे दे ते दे आणि एखाद्या गोष्टीवर नजर ठेवणे ते फार चुकीचं आहे. एवढं आपण याच्यातून शिकतो असं मला वाटतं. ठीक आहे सर. तर धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद आपले. थँक्यू सर. तायडे सर, तुमचं मागच्या वेळचा पण मैत्री भावनेच्या वेळेचा तुमचा एक प्रश्न होता ना, तर तो पण विचारता का आता? हो, तो पण विचारू का? हो, चालेल. हो, चालेल चालेल. तर मला म्हणत होतं की आपण जर भिक्षूला, माझा असा प्रश्न होता, भिक्षूला जर आपण भोजन दिलं तर आपल्याला 4 प्रकारचे फायदे होतात. आयु, वर्ण, सुख, बलंती. जसे हे आपल्याला होतात तसेच भिक्षूला पण होतात. काय? त्याच धर्तीवर माझा दुसरा प्रश्न होता की बाबा मैत्री जर दिली तर मैत्री देणाऱ्याला 11 लाभ होतात. तर अशाच प्रकारचे 11 लाभ ज्याला आपण मैत्री देतो त्याला पण होतात का? बस एवढाच प्रश्न होता माझा. हा, ते संजय सरांनी हात वर केलेला आहे. सांगा सर. हा तायडेजी. हा सर. जय भीम. जय भीम. जय नमो भीम. बुद्धाय. जय भीम. नमो बुद्धाय. हो, मी सांगतो तुमच्या प्रश्नाचं उत्तर. पण त्याआधी मला दयानंद सरांचे अभिनंदन करायचे आहेत की खूप छान जातक सांगितली त्यांनी आज. हो सर. जे समाजामध्ये पण ज्या गोष्टी सुरू आहेत त्या हिशोबाने आपण उपासकांनी कसं राहायला पाहिजे, म्हणजे कशी मीमांसा करायला पाहिजे, कारण मीमांसक सूत्र पण आपल्याला भगवान बुद्धांनी सांगितलेली आहे. आणि त्या संदर्भात तुम्ही पण जो प्रश्न विचारला तर यामध्ये म्हणजे पराजिक का म्हणण्यात आलं आहे, म्हणजे मी जेवढं समजून घेतलं त्या हिशोबाने मी सांगतोय. कारण ते जे भिक्खू आहेत ना, ते त्यांनी एक वाक्य आलेलं आहे तिथे, संन्याची काय शब्द आलेला आहे कथेच्या सुरुवातीलाच, आहे ना. म्हणजे ते भिक्खून स्वतःच्याच मर्जीने मागत आहेत. म्हणून ते नियम बनलं. त्यावेळेस त्यांनी मागितलं म्हणून त्यांना म्हणजे त्यांचं नियम तुटलं असं नव्हतं. त्याच्यानंतर तो नियम बनला की संघाची परमिशन शिवाय तुम्ही असं दान मागू शकत नाही. संघ त्याला परमिशन देईल. पर्सनली तुम्ही नाही मागू शकत तुमच्या हिशोबाने की अरे मला असं पाहिजे तसं पाहिजे, कारण बरेच भिक्खू मागतात तसे. तर त्यामध्ये मग उपासक विचार करतात ना सारखं सारखं असं होत आहे म्हणून. तर असा अनुभव मला वाटतं खूप लोकांना पण आलेला असेल, आम्हाला पण खूप आलेला आहे. पण यामध्ये संघ जेव्हा असतो ना, म्हणजे काही काही बनते कसे ना एकटे एकटे राहतात ना, काही संघासोबत राहतात. तर त्या हिशोबाने आपण विचार करायला पाहिजे, संघाच्या हिशोबाने. जसं आता अमेरिकेमध्ये जे वॉक फॉर पीस झालेलं आहे, तर त्या बनतेंचा पण एक प्रोजेक्ट आहे, पण त्यांच्या संघाने ती परमिशन दिलेली आहे. आणि ते फक्त अप्रोच करतात की माझा असा प्रोजेक्ट आहे, कुणाला जाऊन पर्सनली मागत नाही. तर हे असे काही नियम असतात की मग आपण विचार करते की अरे बनते लोक मागणार नाहीत तर मग समाजाचं काम कसं होणार. तर तशी पद्धत नाही आहे. ही पद्धत ही आहे की ते फक्त आपलं प्रोजेक्ट सांगतात, कुणाला पर्सनली बोलत नाही की तुम्ही द्या म्हणून. असं नाही बोलायला पाहिजे. हा असा एक नियम मग त्यावेळेस भगवान बुद्धांनीच बनवलेला आहे. तो नियम आहे, सरांनी सांगितलेला पण आहे त्याबद्दल. तर त्याबद्दल मला तुमच्याशी म्हणजे हे सांगितलं की तो संन्याची काय शब्द जो आहे ना, त्याच्यावरती तुम्ही थोडं फक्त जोर द्या की ती घटना का घडली तशी असं. आणि तुम्ही खंद जातकच्या वेळेस तुम्ही प्रश्न टाकला होता ना की जसं आपण भोजन देतो, दान देतो भिक्खूंना, तर त्यांना चार फायदे होतात. चार आपल्याला फायदे होतात. तसं देणाऱ्याला पण होतात. ऍक्च्युली 4 नाही आहेत, ते 5 फायदे आहेत.
कारण त्याच्यामध्ये पय्या पण डेव्हलप होते, पय्याचा पण लाभ मिळतो आपल्याला. आयु वन्न सुखं बल आणि पय्या असे 5 लाभ होतात. तर हे बरोबर आहे की आपण जेव्हा देतो तेव्हा त्यांना ह्या 5 गोष्टी मिळतात. कारण जेवल्याने त्यांचं आरोग्य चांगलं राहतो, त्यांना बल मिळतं है ना. हे भौतिक ऍट प्रेझेंट ताबडतोब त्यांना मिळालेले हे लाभ असतात. पण आपल्याला त्यावेळेस ताबडतोब मिळतात. आपल्याला हे लाभ आपण याला काय म्हणतो, हे नंतर मिळणारे लाभ आहेत आपल्याला. ते दिव्य लौकिक लाभ असतात ते. म्हणजे आपलं वन्न असं नाही की त्याच वेळेस आपलं वन्न चांगलं होतं असं नाही, आपण प्रसन्नता फील करतो त्या गोष्टीला. प्रसन्नता फील केली की मग आपलं वन्न तसंच म्हणजे नोटिसेबल असतो. आपण प्रसन्न असल्यानं बघा, व्यक्ती किती पण दिसायला चांगला नसला पण प्रसन्न असला ना की त्याला पाहून खूप बरं वाटतं आपल्याला है ना. तर असे फायदे पण आपल्याला त्यावेळेस मिळतात आणि हे नंतर अलौकिक फायदे असतात याचे. आपल्याला देवलोकात याचे फायदे मिळतात. आपली पय्या डेव्हलप होते. म्हणजे हा लाभ आहे ना, हा आपण दान करतो आहे. त्या दानाचे फायदे ज्या प्रकारे दाखवलेले आहेत, सांगितलेले आहेत त्रिपिटकमध्ये, त्या प्रकारे हे दानाचे फायदे आपल्याला नंतर मिळत असतात. तर हा एक प्रश्न झाला. आणि मग तुम्ही याच्याच संदर्भामध्ये जे विचारलं 11 फायदे जे मैत्री देतात ना, तुम्ही या प्रश्नाशी रिलेटेड केलं त्या प्रश्नाला. तर त्यामध्ये तुम्ही हेही म्हटलं की मिलिंद पय्यामध्ये हा प्रश्न विचारलेला आहे. त्यामध्ये पण नागसेन बनते यांनी तसं उत्तर दिलेलं आहे. पण या बाबतीत तसं होत नाही सर. या बाबतीत कसं ना, 11 फायदे जे आहेत ना, ते आपण मैत्री देतो ना तर आपल्यालाच होतात, समोरच्याला नाही होत ते. कारण हे भौतिक दान नाही आहे. म्हणजे हे आपण असं फिजिकली दिलेलं दान नाही आहे. हे चित्ताने दिलेले तरंग असतात. तर ते फायदे फक्त आपल्यालाच होतात, त्यांना नाही होत. ही गोष्ट कारण हे चित्ताची डेव्हलपमेंट आहे. ही आपण करू शकतो. पण आपण जेव्हा ती मैत्री देतो ना, ती मैत्रीचे खूप वेगवेगळे स्तर आहेत सर त्या मैत्रीचे. म्हणजे असं नाही की म्हणजे असं कोणता पण व्यक्ती कुणाला मैत्री देऊ शकत नाही. त्यासाठी तुम्हाला निर्मळ चित्त तयार करावं लागतं. तुम्ही तेवढं निस्वार्थीपणे तुम्ही समोरच्याला देण्याच्या परिस्थितीमध्ये व्हायला पाहिजे, तेव्हा ती मैत्री पोहोचते सर. अशी सगळ्यांची नाही पोहोचत. त्यासाठी तुम्हाला आधी त्या लेवलला पोहोचायचं असते, मग तुम्ही देऊ शकता. म्हणजे जी मैत्री विकसित करतात ना, म्हणजे स्टेप बाय स्टेप विकसित करतात ना, आणि त्यानंतर मग आपण जेव्हा देतो की अरे फलाना व्यक्ती आहेत, वर्धेला तायडे सर आहेत, त्यांना माझी मैत्री पोहोचो, तर ती पोहोचते. म्हणजे कशी पोहोचते की तुम्हाला क्षणभर म्हणा किंवा काही तासापुरतं खूप प्रसन्न वाटतं एकदम. म्हणजे बघा, खूपदा आपल्याला असं होते, एकदम प्रसन्नता वाटते, थोड्या वेळसाठी आपल्याला खूप शांत पण वाटतं. तर ती तशी मैत्री पोहोचते सर. पण यासाठी खूप वेगवेगळे कॅटेगरीज दिलेले आहेत. म्हणजे वेगवेगळे असे हे दिलेले आहेत की तुमचा माझा परिचय व्हायला पाहिजे, तुमच्या काही गोष्टी मला माहिती पाहिजे. तर अशा व्यक्तीला संबोधित करून ऑब्जेक्ट ठरवून मैत्री देतात. असं नाही की मी ओळखतच नाही कुणाला, कधी काही बोलणं पण नाही, काही नाही, आणि मी म्हणणार की त्याचं भलं होय. अरे कुणाचं भलं? काही ऑब्जेक्ट पाहिजे, कुठे तर जाऊन ती टच करायला पाहिजे ना मैत्री. म्हणजे असं स्पेसमध्ये आपण देऊ शकत नाही ना. तर काहीतरी माहित पाहिजे ना आपल्याला की असे वर्धेला तुम्ही आहात, तुम्ही आमचं व्याख्यान ऐकता, असं काहीतरी विचार करून जेव्हा आपण करणार तेव्हा तो ऑब्जेक्ट मिळतो आपल्याला. आणि तो ऑब्जेक्ट जाऊन मग तिथं स्पर्श करतो. आपण कुणाला अनोळखी व्यक्तीला नाही देऊ शकत. ते मग कसं ना, सर्वसामान्याला आपण जो मैत्री भावना करतो ना, त्याच्यामध्ये ती कॅटेगरी येते मग. तर अशा प्रकारे पण तुम्ही या गोष्टीला बघू शकता. जर तुमचा प्रश्न आहे शेवटचा की बाबा मी विचारलं काही लोकांना तर मला त्यामध्ये थोडंसं असं जाणवलं नाही, तर मला ते विचारायचं आहे की तुम्हाला काय जाणवलं याच्यामध्ये. म्हणजे तुम्हाला हा प्रश्न आला कसा, मला हे तुमच्याकडून जाणून घ्यायचं होतं. मग आला कसा की आमच्याकडे पंचकुल चिवर वापरणारे बंती जे आहे, शिलानंद बंती काय. तुम्ही नाव घेऊ नका सर, बंतेंचं नाव वगैरे घेऊ नका. चांगले बंतीजी आहे, चांगले बंतीजी आहे. आमच्या वर्धा जिल्ह्यात 1 नंबर बंतीजी आहे. शिलाचं सगळं पालन करणारे आहे काय. आणि तिथं दर पौर्णिमेला परितरण असते रात्रभर. रात्रभर आम्ही तिथं असतो काय.
तर मग हम्म. बरेच लोक असे बोलतात. आता मी नुकताच जुळलो आता 2-3 वर्षापासून तुमच्या इकडे जेव्हा हम्म. जुळलो इकडे आता 4 वर्ष झाले आपल्या हम्म. ग्रुपला जुळून काय हम्म. हम्म. मग मी तिथं पण जुळलो काय. तर मग हम्म. तिथे कसे काही लोक म्हणतात की बाबा बंटीजी खूप मैत्री आहे, खूप मैत्री आहे काय, हम्म. अशी हम्म. मैत्री लागते, मला तसं फायदा झाला काय. हम्म. हम्म. हा म्हणून मी ते म्हणते तसं लिहिलं सर. अच्छा अच्छा. हा हो होते सर, होते हा सर असं फायदा. जर हं. भंते त्या लेवलचे असतील, मेडिटेशन करणारे असतील, खूप प्रसन्न असतील, त्यांना पाहून आपल्याला खूप प्रसन्न येते, त्यांच्या चेहऱ्यावरती नेहमी प्रसन्नता असते, तर हो हो त्याचा लाभ होतो सर. म्हणजे हे हो का? तरंग आहेत ना, हा हे हा तरंग आहेत. हा? हं. त्यांच्या चर्यामुळे आपल्याला प्रसन्नता येतं, त्यांचे वागणं खूप चांगलं असतं. म्हणजे तुम्ही ते मैत्री देतील ती गोष्ट बाजूला ठेवा, पण हा कधी कधी त्यांना पाहूनच आपल्याला खूप प्रसन्नता येते. हो ते बरोबर आहे. हा, तर हो ती पण एक मैत्री आहे, ती पण हो मैत्री आहे. म्हणजे बुद्धांना पण लोक जसे पाहत असतील ना, तर कसं त्यांना म्हणजे एक शांत, म्हणजे त्यांच्या बॉडीला पाहूनच आपल्याला शांतता वाटते. म्हणजे बुद्धांचे तुम्ही कधी कधी मूर्ती पण बघितली, त्यांचे फक्त डोळे बघितले मूर्तीचे, तरी आपल्याला एकदम शांत चित्त हं. वाटते. तर हो तशीच चर्या बऱ्याच भिक्खू लोकांची असतात आणि ते मेडिटेटिव्ह असतात. त्यांची एक प्रोसिजर असते म्हणजे मेडिटेशन करायची, तर ती पोहोचते. आणि आपण रिसिव्हर पण त्या प्रकारचे पाहिजेत ना सर. रिसिव्ह हो करणाऱ्या व्यक्तींमध्ये पण तशा भावना नकोत, तर हं, मग ते हं. बरोबर रिसिव्ह होते. म्हणजे तेव्हाच रिसिव्ह होणार, म्हणजे मैत्री तेव्हाच अर्पण होते जेव्हा रिसिव्हर पण चांगला असतो, त्याची पण काही पुण्य असतात, हो तेव्हा हो ती खूप खूप लागते सर. मग अशी, आणि हे तरंग आहेत, हे तरंग होतात. हा एकच धम्म असा आहे सर, जसं आपण म्हणतो ना की भूकंप आला तर 7 रेक्टर शेलचा भूकंप आला तर एवढी किलोमीटर पर्यंत ती जागा हादरली, असं आपण बघतो ना. 9 हो 9 9 तीव्रतेचा आला तर कितीतरी 100 किलोमीटर पर्यंत त्याचा इफेक्ट राहतो, है ना. पण हो ही मैत्री भावना अशी आहे सर की पूर्ण स्पेस कव्हर करतो. विचार अच्छा करा तुम्ही, म्हणजे हे हो व्हायब्रेशन किती मोठे आहेत. हे हो हो तुम्ही पूर्ण ब्रह्मांड कव्हर करू शकता, एवढं एवढं पॉवर आहे मैत्रीमध्ये. हो म्हणजे खूप साधी नाही, पण त्याची त्याची काही प्रोसिजर आहे सर, स्टेप वाईज. हो ती तुम्ही फॉलो करायला पाहिजे, त्या हिशोबानेच करायला पाहिजे. भावनिक होऊन कोणती पण मैत्री करायची नसते, त्याचा त्रास आपल्यालाच होतो. आणि मैत्री हे एक, आपण लोकांना मंगल मैत्री देण्यासाठी, त्याचं भलं होण्यासाठी कधीच करत नसतो. ही हो मैत्रीचा मेन उद्देश आहे की आपल्याला द्वेषीला मैत्री करायची आहे, म्हणून आपण मंगल मैत्रीला मैत्री भावना करत असतो. त्या द्वेषीपर्यंत पोहोचण्यासाठी आपण मैत्री भावना करत असतो. आपल्याला फक्त आपल्या आवडत्या लोकांना मैत्री द्यायसाठी मैत्री नाही करत, आपल्याला त्या द्वेषीला मैत्री द्यायची असते, म्हणून आपल्याला मैत्री भावना आपल्याला पारंगत करायची असते, आपल्याला वाढवायची असते त्या व्यक्तीसाठी. कारण त्या व्यक्तीला मैत्री देणं यासाठीच गरजेचं असतं की आपल्या मनामध्ये द्वेष भावना नको, आपण द्वेषातून मुक्त व्हायला पाहिजे, म्हणून आपल्याला मैत्री भावना करावं लागतं. तर हा त्या मागचा कन्सेप्ट आहे सर मैत्री भावनेचा. हो का? ठीक आहे सर. तुम्हाला काही अजून काही प्रश्न आहे त्याच्यावरती? नाही त्याच्यावरती काही नाही आहे. मी आता पण तुम्हाला भरपूर समजलं तुम्हाला व्यवस्थित? हो समजलं ना सर. ओके, थँक्यू. साधू साधू साधू. चला धन्यवाद सर. खूप खूप धन्यवाद सर आपले. खूप खूप साधुवाद. तर माझा एक प्रश्न होता सर. जे नागराजा होते आणि ते भिक्षू होते, ते चांगली मैत्री होती सर. तर मैत्री होती आणि जेव्हा असं त्यांचं बोलणं वगैरे खूप छान होतं, सगळं चांगलं होतं. पण जेव्हा ते आलिंगन घ्यायचे तेव्हाच त्यांना भीती वाटायची. हं. पण मला असं वाटतं की त्यांची इतकी छान मैत्री राहून त्या आलिंगनाला का बरं ते भ्यायले? ते त्यांचं ते रूप पाहून भ्यायले का? सांगू ते शकता? कसं आहे ना बघा, एकदम सुरुवातीला मी सांगितलं होतं तुम्हाला की बोधिसत्व एका मोठ्या भरपूर संपत्ती असणाऱ्या कुळात जन्म झाला आणि नंतर त्यांच्या भावाचा पण जन्म झाला, ते आपण बघितलं सुरुवातीला. पण मग नंतर ते मोठे झाले आणि माता पिता चा मृत्यू झाला. त्या मृत्यूमुळे दुःख निर्माण झालं आणि म्हणजे शेवटी काय तर मृत्यूच आहे ना.
मग त्यांनी सगळ्या संपत्तीला लात मारून ते दोघं तपस्वी झाले. तपस्वी कशासाठी की त्यावेळेस म्हणजे म्हणजे काही प्रॅक्टिसेस करायच्या, म्हणजे मैत्री भावनाच खरं म्हटलं तर करायची. ब्रह्मलोक मिळवण्याची त्यावेळेस परंपरा होती आणि म्हणून ते तपस्वी झाले. आणि दोन्ही भाऊ एकाच वेळेस तपस्वी झाले, पण एक वेगळ्या बाजूला राहत होता, दुसरा दुसऱ्या बाजूला राहत होता. की आपल्या ध्यान साधनेत आपल्या हे ब्रह्मविहाराची जी ध्यान साधना आहे त्यात व्यत्यय नको म्हणून ते दोघं अलग राहत होते. त्यात या नागराजाची एंट्री झाली. गप्पा टप्पापर्यंत ठीक होता, पण तो रोज यायचा आणि चर्चा करायच्या. चर्चा कोणत्या धार्मिक चर्चा होत होत्या, या गोष्टीसाठी यांनी एवढी मोठी संपत्ती सोडून ते वनामध्ये गेले किंवा गंगा किनारी गेले. इथे तर यांच्या गप्पा होत होत्या आणि तो मनुष्य पण नव्हता. त्याचं ते अकराळ विकराळ रूप बघून तर भीतीच लागायला लागली ना. आणि त्यामुळे काय की ज्या गोष्टीसाठी त्यांनी गृहत्याग केलेला आहे ते तर साध्य होणारच नव्हतं. एकतर याची पण आसक्ती वाटली किंवा याचंही प्रेम वाटलं त्या नागराजासोबत, पण भीती पण वाटायला लागली त्याची. आणि तो नागराजा टाइमपास करायसाठी येत होता समजून घ्या. असं धार्मिक चर्चा झाल्याचं तर याच्यात काही दिसत नाही. गप्पा टप्पा मित्रासारख्या झालेल्या आहेत. तर त्याच्यामुळे याला भीतीमुळे याची तब्येत बिघडायला लागली, म्हणजे पुन्हा ध्यान साधनेत व्यत्यय. म्हणून मग बोधिसत्वाला जेव्हा कळलं मोठ्या भावाला, तर त्यांनी विचारलं सरळ सरळ, तुझी काय इच्छा आहे, तुला तो हवा आहे की नको आहे? तर तो म्हणतो मला नको आहे. नको आहे तर मग बोधिसत्व त्याला उपाय सांगतात की नागराजापासून कशी मुक्ती घ्यायची, त्याला कसं पळवून लावायचं. आणि तो यशस्वी पण होतो. आणि मग तो यशस्वी झाल्यावर याचं पुन्हा हुरहुर लागतं या तपस्व्याला की आता कसं होईल. तर मग पुन्हा तो कृश होतो, दुर्बल होतो. मग पुन्हा बोधिसत्वाकडे जातो आणि बोधिसत्वाला सांगतो की मला त्याचं म्हणजे आठवण येत आहे, मला हे करत आहे. तेव्हा मग बोधिसत्व त्याला सांगतात ना, हे एकदम चुकीचं आहे. असे यासना करणारा तू कोणीच जवळ करत नाही, हे करत आहे असं. तर त्याला बोधिसत्व उपदेश देतात चांगले. आणि नंतर मग ते पुन्हा ब्रह्मविहाराचे ध्यान करून ब्रह्मलोकात जातात. तर ही मैत्रीसाठी नाही गेले ना ते, म्हणजे आनंद हे होते ते तपस्वी किंवा बोधिसत्व जे आहेत हे तर तपस्या करायला गेले होते ना. मैत्री जर करायचीच होती तर त्यांना मग गावात राहूनही करता आले असते. सगळं संपत्ती तर होतीच त्यांच्याकडे, त्यासाठी नव्हते गेले. जो उद्देशासाठी ते गेले होते ते पूर्ण व्हायला पाहिजे ना. त्यांना अडथळा आलेला आहे त्या नागराजामुळे. आणि तो बोधिसत्वाने तो अडथळा दोनदा दूर केला. एक तर नागाला पळवण्यासाठी, नंतर याचं त्याच्यावर जेव्हा जास्त अटॅचमेंट झालं तर त्याला दूर करण्यासाठी. तर अशी मैत्री काय कामाची, जी तुमच्या तपस्येत किंवा तुमच्या ज्या गोल मध्ये डिस्टर्ब करत असेल, डिस्ट्रॅक्ट करत असेल तर. थँक्यू सर. कोणाचे प्रश्न नसतील तर आपण वाइंड अप करू. प्रश्न नसतील तर, किंवा कोणाला काही मागचं काही विचारायचं असेल लबाने सरांना किंवा नायना मॅडमला किंवा संजय सरांना, तर ते विचारू शकता. नाही. आपल्या आहे कोणाचे प्रश्न? असो, फक्त एक आठवण करून देतो. आपल्या धम्मसाकाच्या ज्या प्रमुख आपल्या काय म्हणतात पार्टिसिपंट आहे किंवा वक्ता, कल्पना मून मॅडमचा वाढदिवस आहे आज, तर त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो मी. आहेत का? थँक्यू सर. माहिती नाही आहे, होत्या आता. थँक्यू सर, थँक्यू सो मच.
वाढदिवसाच्या हार्दिक वाढदिवसाच्या शुभेच्छा. खूप खूप शुभेच्छा ताई. Thank you. तब्येत बरी नाहीये. हॅपी बर्थडे. शुभेच्छा. तब्येत हो, बरी नाही. तब्येत बरी नाहीये. Thank you. Thank you, खूप खूप शुभेच्छा ताई. Thank you. नलिनी ताई, thank you so much. लवकर बऱ्या व्हा तुम्ही. हो. आता सगळ्यांची मेत्ता असल्यावर लवकरच बरी होणार मी. हो, आहेच मुळे आहेच. साधू. Thank you so much. Thank you. Thank you, sir. मला वाटत संजय, मला एक मुद्दा सांगायचा होता. संजय सरांनी जे मैत्री भावाबद्दल सांगितलं ना, पण म्हणजे माझं वैयक्तिक मत आहे की म्हणजे मी समजलो होते की तुम्ही दुसऱ्याचा कल्याणाचा विचार करू शकता, तो मैत्री भावनेनेच, की त्याचा मंगल हो म्हणतो ना आपण, सबका मंगल हो, म्हणजे त्याचा उपयोग होतो. म्हणजे तुम्ही जर दुसऱ्याचं तुमच्या पुण्याच्या ताकदीवर तुम्ही दुसऱ्यासाठी जेव्हा मंगल हे करता, म्हणजे रोगातून मंगल हो किंवा त्याचं सुख मिळो किंवा त्याचं कल्याण हो, तर त्याचा परिणाम होतो. माझा अनुभव पण आहे आणि याच्या आपल्याला साहित्यात पण दिसतं, बुद्धाच्या उपदेशात दिसतो. मग तेवढं सांगायचं. हो सर, बरोबर बोलले तुम्ही. पण तोच नेक्स्ट पार्ट ती सच्ची क्रियावरतीच आहे ना. त्याचं ती सच्ची क्रिया वरती आपण आता बघा, तायडींनी जो प्रश्न केला होता ना की मिलिंद पहियामध्ये मैत्रीचे 11 फायदे जे दिले आहेत ना, त्यामध्ये बोधिसत्व जे श्यामकुमार असतात, तर त्यांना त्या तिथल्या राजाचा बाण लागतो तर बेशुद्ध पडतात ते, है ना. तर मिलिंद राजा त्यांना प्रश्न विचारतात नागसेनना की ते तर मैत्री भावनेमध्ये इतके होते की ते पूर्ण प्राणी मात्रांना मैत्री द्यायचे, आपल्या आईवडिलांना मैत्री द्यायचे, तर त्यांना कसं का तो बाण लागून ते मूर्छित झाले, असा तो प्रश्न मिलिंद राजा नागसेन म्हणतेंना विचारतात. तर त्यामध्ये त्यांनी ते स्पष्ट केलं आहे, त्यामध्ये सांगितलं आहे की मैत्री हे कसं आहे म्हणे की ते तुमचं कवच आहे म्हणे. म्हणजे मैत्रीचे ते तरंग असतात म्हणे, तुमचे नाहीत म्हणे ते. जसं एखादा सैनिक चिलखत घालून लढाईला जातो म्हणे आणि त्याला बाण लागत नाही, तर त्या माणसाचं काही नाही म्हणे, त्या जो चिलखत घातलेला आहे तो त्याला संरक्षण देतो म्हणे. तर त्यावेळेस नागसेन म्हणतात की त्यावेळेस श्यामकुमार हा पाणी भरत होता, मैत्री भावनेमध्ये नव्हता, म्हणून त्याला ते बाण लागलं आणि तो मूर्छित झाला. तर त्यामध्ये मूर्छित झाला म्हणजे शेवटी ते एकदम मरणाच्या याच्यावरतीच पोहोचले. म्हणजे राजाला पण वाटलं की तो श्यामकुमार मेला. आई वडिलांना जेव्हा ते घेऊन येतात ते राजा आपल्या मुलाजवळ, तेव्हा आई त्याच्या हृदयावरती हात ठेवते आणि रडत असते. तेव्हा त्यांना असं कळतं की श्यामकुमार मेला नाही, त्याचा पॉयझन खूप हे झालेला आहे. तेव्हा ती सच्ची क्रिया करते आणि वडील पण सच्ची क्रिया करतात. आणि उत्पलवना जी देवलोकात असते ती 7 जन्म त्या श्यामकुमाराची आई म्हणून असते, ती पण सच्ची क्रिया करते. तर तो श्यामकुमार तिथे जिवंत होता असा उल्लेख आहे श्यामकुमार जातक मध्ये त्या गोष्टीला घेऊन. तर सच्ची क्रिया तर आहेच ना सर. मंगल मैत्री आवश्यक, म्हणजे तशी पर्सनली पोहोचते ते तर म्हणजे ऑब्जेक्ट आणि त्या देणाऱ्याच्या निर्मळ चित्तावरती आहे आणि घेणाऱ्याच्या पण रिसिव्हरती पण आहे. आणि त्यानंतर सच्ची क्रिया आहे ना. सच्ची क्रियाची तर आपण खूप सारी उदाहरण बघितलेली आहेत आपल्या त्रिपिटक मध्ये. सच्ची क्रिया तर आहेच. मोर परित्त वगैरे पण त्याच संदर्भात आहे ना. आणि हे जे तुम्ही सांगितलं श्याम जातक जे आहे, म्हणजे ते श्रावण बाळाचंच आहे ते. हो हो हो. मी मुद्दाम ते नाव घेतलं नाही कारण मला त्याच्यात जायचं नाहीये. नाही म्हणजे याच्यात आहे ना ते स्तूपामध्ये पण कोरलेलं आहे. हो साथीला. हो हो. आणि तायडींनी अजून एक विचारलं होतं ना की खंड परित्तचा काही असा उल्लेख आहे का की नंतर भिक्खूंना
खंदपरित्त म्हटल्यानंतर त्यांना साप चावला आणि ते वाचले वगैरे वगैरे असं काही उल्लेख आहे का ते त्यांनी विचारलं. तर तसं तसं उल्लेख तर तुम्हाला त्रिपिटकमध्ये पुढे नाही मिळाला. पण खंद जातकच हा एक उदाहरण आहे ना, की त्या ऋषीमुलांना जेव्हा साप चावायचे तर काही मरायचे, तेव्हाच बोधिसत्वांनी आधीच्या बुद्धांनी खंदपरित्त दिलं होतं. त्या बेसिसवरती त्यांना खंदपरित्त दिलं. तर त्याच्यानंतर त्यांचा मृत्यू झाला किंवा त्यांना सापांनी चावलं असा उल्लेख त्याच कथेमध्ये नाही आहे ना पुढे. त्याच्यामुळे हा एक उदाहरण आहेच ना खंद जातक, की त्याचा फायदा झाला खंदपरित्तचा. आणि आणि ते 500 भिक्खूंना कर्णीय मित्ता सुक्त तो पण एक उदाहरण आहे ना आपल्याकडे, की आधी ते आणि भयामुळेच संरक्षण, भयापासून संरक्षण मिळतं ना आपल्याला, या परित्तापासून वगैरे जे काय. आणि भयच आपल्याला मृत्यूचं कारण असतो कधी कधी. तर ते 500 भिक्खूंना आपण कर्णीय मित्ता सुक्त देतात भगवान बुद्ध. तर ते देवता वगैरे त्यांना प्रोटेक्ट करतात. नंतर आधी त्यांना त्रास देतात, नंतर त्यांना प्रोटेक्ट करतात. तर हे त्रिपिटकाचे जिवंत उदाहरण आहेत हे. आणि असे अनुभव तर आपल्याला पण खूपदा जीवनात आले असतील. आपण तेवढं अनालिसिस करत नाही कधी कधी, पण केलं तर आपल्याला पण याचे अनुभव आपल्याला समजतात ना, की अरे हो आहे त्याचे फायदे. मन प्रसन्न राहतो, भीतीपासून आपण दूर असतो. आपले तरंग खूप पॉझिटिव्ह असतात. पॉझिटिव्ह तरंग झाल्यानंतर मग आपल्याला विरुद्ध निगेटिव्ह गोष्टीपासून आपल्याला त्रास होत नाही. तर तो तर अनुभव आपण घेऊ शकतो ना. ठीक आहे सर, माझ्याकडून तर झालं. ओके, थँक्यू सर. खूप धन्यवाद रायदरी सर, तुम्ही मेत्ता भावनाविषयी इतकी सुंदर सखोल माहिती दिली. तसेच विसाळकर सरांचं खूप धन्यवाद. त्यांनी आजची जातककथा खूप सुंदर पद्धतीने सांगितली आणि नवकम्माबद्दल सांगितलं. त्या जातक कथामध्येच नवकम्मा हा शब्द आला. तर त्यांनी जे म्यानमारला दान दिलं, आम्ही तर दान जमा केलं, पण तुम्ही तिथपर्यंत पोहोचून दिलं, त्याच्याबद्दल तुम्हाला साधुवाद सर. आणि मी धन्यवाद देते अजून नलिनी मॅडम, नैना मॅडम यांना आणि पूर्ण धम्मसागरच्या टीमचे, की त्यांनी इतकं सुंदर PPT तयार केलेली आहे. तसेच मी धन्यवाद देते USA मधून वैशाली गायधनी मॅडम आणि संजय गायधनी सर यांना, जे हा कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी मार्गदर्शन करतातच. याशिवाय या कार्यक्रमाचे आपण जे YouTubeवर रेकॉर्डेड व्हिडिओ पाहू शकतो, हे त्यांच्या अथक परिश्रमामुळे. धन्यवाद सर्व धम्मसागरच्या टीमचे, ज्यांच्या सहकार्यामुळेच हा कार्यक्रम आपण यशस्वीरित्या पार पाडू शकतो. सर्वात महत्त्वाची मी धन्यवाद देते सर्व उपासक उपासिका यांना, जे नेहमी या कार्यक्रमाला हजर असतात. मी सर्वांना विनंती करते की आपली ही लिंक तुमच्या मित्रमैत्रिणीसोबत, कुटुंब आणि नातेवाईक आणि शक्य असल्यास सर्व इतर ग्रुपमध्ये शेअर करावं. ते सुद्धा या व्याख्यानाचा लाभ घेऊ शकतील. आपण सर्व निर्माणाच्या दिशेने वाटचाल करूयात. सर्वांचे जीवन सुखी हो, सर्वांचे मंगल. धम्मसागरच्या संवादतर्फे आणि माझ्यातर्फे मी कल्पना मुनताई यांना खूप शुभेच्छा देते त्यांच्या वाढदिवसानिमित्त. इथेच आपण थांबूयात. थँक्यू सो मच. शेवटी सांगता आपण शोभा मॅडम यांना मी विनंती करते की त्यांनी धम्म पालनगाथा घ्यावी. सहब पाप सकरणं कुशलास उपसंपदा सच्चित परियोदपनं एतं बुद्धान शासनं धम्मं चरे सुचरितं नतं दुचरितं चरे धम्मचारी सुखं सेति अस्मि लोके परं च न तावता धम्मधरो यावता बहुभासति यो च पंपि सुत्वानं धम्मं कायेन पश्यति सवे धम्मधरो होति यो धम्मानपमर्जति नत्थि मे शरणं अयं बुद्धो मे शरणं वरम् एतेन सच्च वचनेन
होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं धम्मो मे शरणं वयम् एतेन सच्च वचनेन होतु मे जय मंगलम. नथी मे शरणं अय्यं संघो मे शरणं वयम् एतेन सच्च वचनेन होतु मे जय मंगलम. साधु साधु साधु. नमो बुद्धाय नमो धम्माय नमो संघाय. साधु साधु साधु. सब्बानो